सुनीलच्या आईने आम्हाला लहानाचा मोठा केला, दोघांनाही. हो. ओके. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही दररोज एकमेकावर जेवायचो, दररोज. अच्छा. सकाळ संध्याकाळ रात्र दुपार. आणि कसं होतं ना की अभ्यास पण बरोबर केला. सुनीलची आई आमचा अभ्यास जो घ्यायची, क्वेश्चन पेपर सेट करायची, मी ओपन करायचो आणि सुनील 3 करायचा. पण काय झालं की आम्ही एकदा अंजुमन इस्लाम बरोबर खेळत होतो मॅच, आणि ते लोक त्यांच्या शाळेमध्ये काय वय काय ते बघायचेच नाही. आज मी ओपनली सांगतो. बरोबर आहे, खरं आहे. आणि त्यांचे 6-6 फुटाचे बॉलर्स असायचे, आम्ही काय आपल्या 5 फूट 5 इंच 5 फूट 6 इंच असे. आणि म्हणलं मी याला कोण फेस करणार, मी घाबरलो म्हणजे जरा इंजुरी वगैरे. तेव्हा मी सुनील सांगितलं तू ओपनिंग जायचो. अच्छा. अरे पण मी ओपनिंग बॅट्समन नाहीये. म्हणजे सुनील सरांना ओपनर करण्यात तुमची खूप मोठा वाटा असं म्हणतो. मी घाबरलो म्हणून तो ओपनर झाला. नाही पण तुम्ही सांगणं आणि त्यांनी पण तयार होणं हे पण तयार. म्हणजे सुनील तेव्हापासूनच एवढा मोठा प्लेअर होताच, टेक्निकली साऊंड होता. माझं अजून असं ठाम ओपिनियन आहे की वसंत अमलाडी वॉज द ग्रेटेस्ट कोच एव्हर. वाडेकर आमचे एवढे मोठे कॅप्टन होते. मला वाटतं सगळ्यात मोठे कॅप्टन मुंबईचे वाडेकर, अजित वाडेकर. एवढं तर नक्कीच. म्हणजे मी डिबेट करायला तयार आहे या गोष्टीवर. का झाले ते पण मी सांगू शकेन. पण माझं तेवढं अग्रेशन होतच ते, कारण मीच बघितलं होतं सचिनला, बाकी कोणी बघितलंच नव्हतं. आणि जे काय मी बघितलं होतं ते काय वेगळंच होतं. नमस्कार, मी सुबोध मयुरे. गोष्ट चॅम्पियनशिपच्या आपल्या आजच्या नव्या भागात आपलं स्वागत. आज आपल्यासोबत खास व्यक्ती आहे ज्यांनी मुंबईचं क्रिकेट कोळून प्यायलंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. एक स्वतः क्रिकेटर असतील, मुंबईचे माजी कर्णधार असतील, ॲडमिनिस्ट्रेटर असतील, सिलेक्टर असतील, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आणि यशस्वीपणे पार पडलेल्या आहेत. आपल्यासोबत आहे मिलिंद रेगे सर. सर स्वागत गोष्ट चॅम्पियनशिपच्या नव्या भागात. नमस्कार. नमस्कार. मुंबईचं क्रिकेट आणि मिलिंद रेगे हे एक जणू काही समीकरण बनलेलं आहे, कारण सचिन तेंडुलकरचा मुंबईसाठी डेब्यू, त्यानंतर काय झाला तो इतिहास घडलेला आहे, आणि त्यानंतर तुम्ही आजही कार्यरत आहात. पृथ्वी शॉला पण तुम्ही चीफ सिलेक्टर असताना मुंबईच्या संघात सुरुवातीला आणलं होतं. या संदर्भात आपल्याला बोलायचंच आहे. पण आपला हा जो कार्यक्रम आहे याचं जे स्वरूप आहे की दिग्गजांची जर्नी जाणून घ्यायची, त्यांनी काय कष्ट केले आहेत, त्यांनी ते कुठल्या मार्गाने एक एक स्टेप चढत गेलेत, हा हेतू आहे. तर मी सुरुवात करतो आपल्या बालपणापासून. जसं मुंबई क्रिकेट आणि मिलिंद रेगे हे समीकरण आहे, तसंच दुसरं समीकरण म्हणजे सुनील गावस्कर सर आणि मिलिंद रेगे सर. तर तुम्ही लहानपणीचे मित्र आहात. मला वाटतं की एकाच कॉलनीमध्ये तुम्ही राहत होतात, तुमचं क्रिकेट सोबत सुरू झालं, तर त्या आठवणी सांगा. हो, आठवणी तर खूप आहेत. पहिलं म्हणजे थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ऑन युअर शो. आठवणी तर खूपच आहेत, कारण आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो, 4 बिल्डिंग्स होत्या, भागीरथी बिल्डिंग, तिकडे सुनील आणि मी आजूबाजूला राहायचो एकमेकाच्या. करेक्ट. आणि बरेच लहान मुलं होती, बरीच मुलं गिरगावात शाळेत गेली, बरीच मुलं रॉबर्ट मनीत गेली इकडे तिकडे. पण सुनीलच्या आईने का कोण जाणे मला आणि सुनीलला सेंट झेवियर्स मध्ये पाठवलं. बरोबर. म्हणजे एक जी आमची एरिया होती ती ऍब्सोल्युटली महाराष्ट्रीयन एरिया होती. बरोबर. तरी पण आम्हाला त्यांनी पाठवलं, त्याच्यामुळे आमचं लाईफच चेंज झालं कम्प्लीट. कारण एज्युकेशन चांगलं मिळालं. मी असं म्हणत नाही की बाकी शाळेत एज्युकेशन मिळत नाही, पण एक आउटलुक वेगळा मिळाला आणि तिथपासून आमचं चालू झालं. कारण सुनीलच्या आईने आम्हाला लहानाचा मोठा केला, दोघांनाही. हो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही दररोज एकमेकावर जेवायचो, दररोज. सकाळ संध्याकाळ रात्र दुपार. आणि कसं होतं ना की अभ्यास पण बरोबर केला. सुनीलची आई आमचा अभ्यास जो घ्यायची, क्वेश्चन पेपर सेट करायची, ते आम्हाला दोघांना एका हॉलमध्ये बसवायची, तिकडे ती समोर बसायची. अरे वा. हे सगळं लहानपणापासून होतं. कदाचित मला आठवतं 3 वर्षानंतर चालू झालं. आधीचे 2 वर्ष आठवत नाहीत. पण आम्ही एक तालमेकी वाडी म्हणून होती, तिकडे आम्ही किंडरगार्टन मध्ये गेलो, मराठी स्कूलमध्ये. पण तिकडनं त्याच एरियामध्ये ताडदेवला. पण तिकडनं आम्ही 6 महिनेच होतो. पण तिकडनं मग सेंट झेवियर्स हायस्कूलला गेलो पहिलीत. तेव्हा अशा शाळेमध्ये किंडरगार्टन किंवा केजी म्हणतात ते नव्हतं. तेव्हा तिकडे आमचा प्रवास सुरू झाला दोघांचा. आणि पुढे तर वाढत गेला. दररोजची मैत्री, दररोजचं खाणं पिणं, एकमेकाच्या झोपायचं एकमेकाच्या बाजूला, हे सगळं चालूच होतं.
पुढचे 20-1 वर्ष तरी हे चालू होतं. अजूनही सुरूच आहे. अजून आता कमी झालंय कारण गावस्कर फार मोठे झाले जातात. पण ते आहे तशी. येस. पण सर म्हणजे क्रिकेट खऱ्या अर्थाने शाळेत सुरू झालं की त्या कॉलनीमध्ये सुरू झालं? कारण क्रिकेट कॉलनीमध्ये सुरू झालं कारण कसं होतं, माझा भाऊ पण क्रिकेट खेळायचा. हो अर्थात. माझा भाऊ सुरेंद्र तो ACCच्याच टीम मध्ये होता. त्या मी टीम मध्ये सगळे होते, नाडकर्णी, उमरीगर, सरदेसाई, देसाई सगळे होते, माधवराव मंत्री. तुमचं इन्स्पिरेशन कोण होतं? माझं इन्स्पिरेशन खरं सांगायचं म्हणजे माझं इन्स्पिरेशन मला जेव्हा क्रिकेट समजायला लागलं तर मनोहर हर्डीकर होते. अच्छा. मुंबईचे कॅप्टन. कारण ते आमच्या घरी यायचे कारण ते सिद्धार्थ कॉलेजला होते. अच्छा. आणि ते माझ्या भावाच्या वर्गात होते. त्याच्यामुळे त्यांना बघून टेस्ट खेळले होते 58 मध्ये. त्याच्यामुळे त्यांना बघून असं ते. आणि मुंबईचे मोठे प्लेअर होते. आम्ही लहान होतो तेव्हा काय कळायचं नाही. पण त्याच्यानंतर पॉली उमरीगर जे होते ते आमचे इन्स्पिरेशन. अच्छा. हो नक्कीच. पण मग त्या वयात भावाची मॅचेस बघायला किंवा जाणं व्हायचं तसं? हो आम्ही साधारण 7-8 वर्षांत असल्यापासून ACCच्या मॅचेस बघायचो मी आणि सुनील. कारण सुनीलच्या मामा माधवराव मंत्री कॅप्टन होते. माझा भाऊ खेळायचा तिकडे. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक मॅचला त्या तंबूत जाऊन बसायचो आणि एक कोका कोला मिळायचा, आम्हाला जेवण मिळायचं, अख्खा दिवस मॅच बघायचो. खूप मोठं लर्निंग असेल कारण 7-8व्या वर्षी आपण या दिग्गजांसोबत तंबू शेअर. आणि कोण काय बोलतंय त्याच्यावर आमचं लक्ष असायचं. आणि त्याच्यामुळे क्रिकेट शिकण्यात आलं. कारण एवढे मोठे लोक ते बाकीच्या कुठच्या गोष्टी करायच्याच नाही, क्रिकेटच्याच गोष्टी करायची. कसं प्लॅन करतायत. नाडकर्णी, उमरीगर हे एवढे मोठे, सरदेसाई एवढे मोठे प्लेयर्स होऊन गेले, माधवराव मंत्री स्वतः. त्याच्यानंतर सुनीलच्या आणि माझ्या दोस्तीमुळे आम्ही मंत्रींच्या घरी दर विकेंडला जायला लागलो. ते हिंदू कॉलनीत राहायचे. तेव्हा आम्ही तिकडे शनिवार रविवार तिकडे काढायचो. त्याच्यामुळे क्रिकेटचंच सगळं वातावरण होतं. आणि त्याच्यामुळे सुनील बरोबर आणि मी नुसतं क्रिकेट. ऑफकोर्स अभ्यासात पण आम्ही तेवढे खराब नव्हतो. त्याच्यामुळे ते पण कसं होतं ना, अभ्यासाला जास्ती महत्व होतं. मला अभ्यासाबद्दल तर विचारायचं आहे, पण शाळेत मध्ये क्रिकेट होतं? कारण सेंट झेवियर्स ही म्हणजे अभ्यासासाठी खास करून आणली जायची शाळा. आणि तुम्ही दोघं अर्थात त्यात होता, पण बाकीचा टीम कशी होती? क्रिकेट तुमच्यामुळे सुरू झालं असं म्हणता येईल? नाही, हा म्हणायला हरकत नाही. पण आम्ही 1960 मध्ये हॅरिसशील्ड जिंकलो होतो. आणि तेव्हाच कसं आमचा युनिफॉर्म आणि क्रिकेटचा ड्रेस सेम कलरचा होता. अच्छा. व्हाईट क्रीम कलरचा. तेव्हा जे कोण खेळायचे तेव्हा आम्ही शॉर्ट रिसेस होती, लॉंग रिसेस होती, त्याच्यामध्ये मॅच जाऊन बघायचो दोघे, मी आणि सुनील. किंवा अख्खी शाळा जाऊन बघायची अर्धा 1-1 तास. तेव्हा आमची शाळा तेव्हा हॅरिसशील्ड फायनलला आली होती. अच्छा. फर्स्ट टाइम. ओके. आणि त्यांनी भरडा हायस्कूलला जिंकली होती, हरवली होती. तेव्हा मोठं नाव होतं. आणि कसं होतं तेव्हा 4 दिवस क्रॉसओव्हर झाली. 4 दिवस ब्रेबॉल स्टेडियम. मला वाटतं तुम्ही लीड करत होता शाळा आणि सुनील सर टीम मध्ये खेळत होते. हो ते नंतर. अच्छा. पण त्या मॅचमुळे आमचा क्रिकेटमध्ये इंटरेस्ट जो वाढला. अच्छा. त्याच्यामुळे ती मॅचमुळे ती आमची. त्याच्यानंतर आम्ही क्रिकेट खेळ. झेवियर्स स्कूलमध्ये क्रिकेट हे नव्हतंच. एक फाटकी मॅट होती, अर्धी मॅट. ती फाटकी मॅट आमचे पादरी जे होते, फादर्स, ते आम्हाला तो चेरी ब्लॉसम पॉलिश करून ते बॉल द्यायचे. संध्याकाळपर्यंत पॉलिश करे, पण अख्खा पॉलिशचा रंग काळा रंगात तुमच्या पॅन्ट. नवीन बॉल दिसायसाठी. नवीन बॉल वाटायचं. काय विचारू नका. काय फाटके ग्लव्स, फाटकं हे असं काय. तेव्हा नंतर मग आम्हाला माधवरावांनी ग्लव्स दिले किंवा माझ्या भावाने ग्लव्स दिले, बॅटी दिल्या, हे दिलं. त्याच्यामुळे जरा मदत पडली. सुनीलच्या वडिलांचा जे क्लब, मोठे क्लब क्रिकेट होते सुनीलचे वडील. राजस्थानला खेळायचे. आणि फोर्ब्स कॅम्पेल म्हणून एक कंपनी होती तिकडे. ते पण मोठे मोठे शतकं करायचे. पण ते. आणि सुनीलचे काका जे होते त्यांना आम्ही बबन काका म्हणायचो. ते रुईया स्पोर्ट्स क्लबला खेळायचे जिकडे विनू मनकड कॅप्टन होते. हो, व्हेरी गुड. आणि सुनीलचे काका जे होते ते सुनील एवढेच टॅलेंटेड होते. अच्छा. हो. त्याच्यामुळे मला वाटतं सुनीलला पण ते जीन्स आले, तिकडून आले. मला माझे जीन्स आले माझ्या भावाकडून. त्याच्यामुळे क्रिकेट. आणि तेव्हा आम्ही वाडीमध्ये खेळायचो. संध्याकाळी आलो की क्रिकेट चालू. रबरी बॉल की रबरी बॉल. आणि सुनीलला फार खास होती रेल इंडवॉलची. अच्छा. तो फास्ट बॉलिंग करायचा. तो बॉल ओला करून जोर जोरात टाकायचा आणि आउटच व्हायचा नाही. बॅटिंग केला आउटच व्हायचा नाही. त्याच्यामुळे आम्ही असं आमचं ते क्रिकेट होतं, मजेशीर क्रिकेट. ओके. पण शाळेच्या वेळेसचं सुनील सरांचं क्रिकेट आणि तुमचं क्रिकेट तेव्हा कसं बघता तुम्ही? ते दिवस जर रिकॉल केले. मला वाटतं आमचं दोघांचंही क्रिकेट. कारण सुनील सर मला वाटतं 10व्या की 11व्या नंबरवर पहिल्यांदा बॅटिंगला गेला होता. असे पण पहिली मॅच आम्ही जेव्हा 7वीत होतो तेव्हा आम्ही सिनियर टीमला खेळलो.
12 वर्षाचा तेव्हा. अच्छा, 7वीत असताना तुम्ही अंडर 14च्या टीमला? अंडर 14 नाही, अंडर 16, अंडर 18. ओ माय गॉड. 7वीत असताना 12 वर्षाची. तेव्हा हॅरिस शिल्ड होती, ते अंडर 18. अच्छा, तेव्हा अंडर 18 होती. अंडर 18 होती. ओके. त्याच्यामुळे आम्ही तेव्हा आम्ही खेळायचो क्रिकेट. आणि आमच्या ते फादर फिल्ड्सने आम्हाला बघितले होते. तेव्हा मी 11 आणि सुनील 10. अच्छा, ही बॅटिंग ऑर्डर होती फक्त त्या वर्षी. त्याच्यानंतर फर्स्ट इयरला हळूहळू आम्ही वर आलो. पण फादर फिल्ड्सने आम्हाला नोटीस केलं आणि त्याने आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि तुम्ही लीड केली जेव्हा पहिल्यांदा शाळा, तेव्हा तो अनुभव कसा होता? तुम्ही एक्सपेक्ट केलं होतं की आपल्याला लीड करायची संधी मिळेल? किंवा कसं होतं ना, तेव्हा लीड केली कारण मी उंच होतो. नाही, दुसरे कारण असतील. कारण तीच होती. कारण शाळेमध्ये मोठा जो दिसतो तो कॅप्टन. अच्छा. सुनील एवढासा होता, त्याच्यामुळे सुनील कॅप्टन नव्हता. पण एक गोष्ट तर नक्कीच की थोडेसे लिडरशिप क्वालिटीज माझ्यामध्ये तेव्हापासून होते. त्या बघितल्या गेल्या, करत नाहीये, पण मला आय वुड लाईक टू बी अ लीडर ऑलवेज. डिसिजन घ्यायला मला आवडायचं. ओके. पण ते तेव्हा काही दिसत नव्हतं. पण तेव्हापासून मध्ये हळूहळू चालू झालं की मला मग ही लिडरशिप मिळायला लागली. पण तेवढंच कारण होतं, बाकी काही कारण नव्हतं. ओके ओके. पण सर, तुम्ही म्हणजे तेव्हा 10व्या नंबरवर 11व्या नंबरवर बॅटिंगला सुरुवात केली होती. पण तुम्ही ऑफ स्पिनर म्हणा किंवा बॅट्समन किंवा ऑलराऊंडर म्हणा, तुम्हाला काय हवंसं वाटत होतं? तेव्हा काही ठरवलं होतं किंवा नाही? तेव्हा काहीच नव्हतं. तेव्हा फक्त बॅटिंग आणि बॉलिंग करायला मिळायची म्हणून दोन्ही करायचं, बस एन्जॉय करायचं. पण आजच्या टर्मिनॉलॉजीमध्ये मी जेन्युइन ऑलराऊंडर होतो. ओके. अच्छा, जेन्युइन ऑलराऊंडर. कारण मी शाळेसाठी पण 6 विकेट्स घ्यायचो आणि 100, 125, 150 करायचो. व्हेरी गुड. सुनील पण बॉलिंग करायचा, पण सुनील बॅटिंगला जास्ती जोर देत होता. आणि तेव्हा तो 150 मोठे म्हणजे माझ्यापेक्षा. पण कारण मी ऑलराऊंडर होतो म्हणून माझं जे कॉन्सन्ट्रेशन आहे दोन्हीकडे जायचं. आणि सुनीलचं कॉन्सन्ट्रेशन फक्त बॅटिंगवर. तर पहिल्यापासून सुनीलचं कॉन्सन्ट्रेशन जे होतं खूप मोठं, ते फार मोठं होतं पहिल्यापासून, लहानपणापासून. अच्छा. ते कारण असेल, आईकडनं आलेलं असेल किंवा मामांकडनं, वडिलांच्याकडनं. गॉड गिव्हन गिफ्ट होती त्याची. म्हणजे असं नाही की सुनील काय सचिन तेंडुलकर होता, कळलं? सचिन तेंडुलकर जेव्हा शाळेत खेळायचा तेव्हा तो वेगळाच असायचा. सुनील आमच्या सगळ्यांसारखाच होता. हो. अच्छा. पण सुनीलचा फरक आणि सुनीलमध्ये आणि आमच्यामध्ये एकच होता की सुनीलचं कॉन्सन्ट्रेशन 100% असायचं. आमचं काय 50, 60, 70 पर्यंत जायचं. हा फरक मोठा होता. सुनील कधी आउटच व्हायचा नाही. अच्छा. कारण त्याच्या मामाने त्याला सांगितलं होतं की कोणालाही विकेट चिपली द्यायची नाही. आणि ते एकदा डोक्यात गेलं त्याच्या की तो मग एकदा सुनीलच्या बघितलं तुम्ही आता पण एकदा काहीतरी डोक्यात गेलं की तो ती गोष्ट पार पाडणार. ते तेव्हापासून आणि आतापर्यंत तसंच आहे. मला वाटतं खूप म्हणजे प्रत्येक क्रिकेटपटूसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. कॉन्सन्ट्रेशन लेवल तुमची चांगली असेल तर काय होऊ शकतं. आणि सुनील सर तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे खरं म्हणजे. शाळेच्या काही गमती काही सांगता येतील? गमती म्हणजे कसं होतं की एकदा आम्ही बर्डा हायस्कूल बरोबर खेळत होतो आणि सुनीलला काहीतरी काही कारणामुळे लेट आला बॅटिंगला. अच्छा. लेट आला म्हणून तेव्हा मी ओपनिंग जायचो, कळलं? अच्छा. तुम्ही आधी मी ओपन करायचो आणि सुनील 3. भरडाचं नाही, मी आधीच्या गोष्टी सांगतो. ओके. मी ओपन करायचो आणि सुनील 3 करायचा. पण काय झालं की आम्ही एकदा अंजुमन इस्लाम बरोबर खेळत होतो मॅच. आणि ते लोक त्यांच्या शाळेमध्ये काय वय काय ते बघायचेच नाही. आज मी ओपनली सांगतो. बरोबर आहे, खरं आहे. आणि त्यांचे 6 फुटाचे बॉलर्स असायचे. आम्ही काय आपल्या 5 फूट 5 इंच 5 फूट 6 इंच असे. आणि म्हणलं मी याला कोण फेस करणार. मी घाबरलो म्हणजे जरा इंजुरी वगैरे. तेव्हा मी सुनील सांगितलं तू ओपनिंग जायचो. अच्छा. अरे पण मी ओपनिंग बॅट्समन नाहीये. म्हणजे सुनील सरांना ओपनर करण्यात तुमचे खूप मोठा वाटा असं नाही. मी घाबरलो म्हणून तो ओपनर झाला नाही. पण तुम्ही सांगणं आणि त्यांनी पण तयार होणं हे पण तयार. म्हणजे सुनील तेव्हापासूनच एवढा मोठा प्लेअर होताच. टेक्निकली साऊंड होता. पण स्ट्रोक प्ले कमी होता. कसं स्ट्रोक प्ले कमी होता? कारण तो मिस्टेक्स करायचा नाही. तो मिस्टेक्स अवॉइड करायचा म्हणून स्ट्रोक प्ले कमी होता. असं म्हणत नाही सचिन स्ट्रोक नव्हते असं नाहीये, पण सचिन तेंडुलकर स्ट्रोक्स करायचा पण तो परफेक्शन होता. सुनील गावस्कर पण परफेक्शन होता पण स्ट्रोक प्ले कमी करायचा. कारण तेव्हाच्या काळात आमच्या डोक्यात एवढंच घातलं होतं की वरनं बॉल मारायचा नाही, बाहेरचे बॉल कार्पेटवरनं खेळायचं. तेव्हा सुनीलचे बघा तुम्ही सगळे शॉट्स खालनं असतात. पण तो ट्रेडमार्क जो स्ट्रेट ड्राईव्ह होता तो लहानपणापासून. कारण कसं होतं आमच्या बिल्डिंगमध्ये 4 बिल्डिंग होत्या अशा. त्याच्यामुळे सरळच मारले तर रन्स मिळायचे, बाजूला मारले तर काय नाही कारण बिल्डिंग ती सवय डेव्हलप. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांची सवय डेव्हलप झाली सरळ मारायची.
त्याच्यामुळे कदाचित ते कारण असू शकेल की सुनीलचा स्ट्रेट ड्राईव्ह आणि ऑन ड्राईव्ह एवढा परफेक्ट झाला. पण सर, सुनील सरांनी त्या मॅच मध्ये पहिल्यांदा ओपनिंग केली होती शाळेसाठी का होईना, तिथून मग सुरुवात झाली खरं म्हणजे. तर त्या मॅचचा अनुभव आठवतो की तो कसा? त्या मॅचला मला वाटतं कदाचित सुनील 100 पण केले. अच्छा. हो, कारण त्या मॅचला ते ओपनिंग गेले आणि तेव्हा असं सगळेच बघायला लागले. आमच्या वेळेला एक क्रॅस्टो म्हणून एक स्कोरर होता, तो स्कोर शीट्स कलेक्ट करायचा, त्याने सगळीकडे पसरवलं. अच्छा. अरे हे गावस्कर करके लडका आगे आहे, उसको देखो जाके, जसं सचिनचं झालं तसं. आणि मग सगळेजण त्याला बघायला लागले. आणि मग आम्हाला वेस्ट झोनला सिलेक्ट केलं, खंडू मुंबई स्कूल्सला नाही, वेस्ट झोनला मुंबई स्कूल्सचे 5 टीम्स असायच्या. अच्छा. पहिले मुंबई स्कूल्स, पण मुंबई स्कूलला जेव्हा सिलेक्ट वेस्ट झोनचे तेव्हा खंडू रांगणेकर आमचे चेअरमन होते शाळेचे, क्रिकेटचे. त्यांनी विजय मांजरेकरांना सांगितलं की अरे एक प्लेअर येऊन बघतो. अच्छा. माधवचा पुतण्या आहे. ओके. आणि मग सगळ्यांनी त्याला बघितला. आणि मग त्याच्यानंतर मग एक वेगळंच, कारण माधवराव मंत्रींनी सुनील गावस्करला विजय मर्चंट ला समोर ठेवून बॅटिंग करायचं हे शिकवलं होतं. अच्छा. सुनीलने आणि मी विजय मर्चंटना कधीच बघितलं नव्हतं, पण माधवराव मंत्रींनी जे विजय मर्चंटचं क्रिकेट कसं होतं, कशी बॅटिंग करायची, ते सगळं सांगितल्यावर ते सुनीलच्या डोक्यात गेलं. आणि तशी ती बघ सुनीलची बॅटिंग मग तशीच आहे. बरोबर. स्ट्रेट, करेक्ट, परफेक्ट, परफेक्शन. सर, घरून तर हे बॅकग्राऊंड होतं, त्याचा फायदा झालाच असेल, सुनील सरांना झाला, तुम्हालाही झाला. पण तेव्हा कोच अशी काही मला वाटतं हे नव्हती, टर्मिनॉलॉजी नव्हती, किंवा हे सुनील सर किंवा तुम्ही स्वतः घडत गेलात? कोचची टर्मिनॉलॉजी होती. अच्छा. पण आता जे कोचिंग चालतं तसं नव्हतं. ओके. कसं होतं ना, MCA मुंबई तेवढ्यापुरतं समर वेकेशन मध्ये कॅम्प्स असायचे. ओके. CCL एक असायची मोठी कॅम्प, जे बॉम्बे स्कूलचे सिलेक्टर्स सिलेक्ट करायचे. अच्छा. आणि त्या कॅम्पमध्ये वसंत अमलाडी आमचे कोच होते. हो, अमलाडी सर. माझं अजून असं ठाम ओपिनियन आहे की वसंत अमलाडी वॉज द ग्रेटेस्ट कोच एव्हर. हो. अच्छा. ते तुम्हाला प्रॉब्लेम दाखवायचे नाही, ते तुम्हाला प्रॉब्लेम सोल्युशन कसं काढायचं सगळ्यात महत्वाचं आहे. नुसत्या चुका दाखवण्यात काय प्रॉब्लेम मी पण दाखवू शकतो. आता मला काय कोचिंग येत नाही, पण प्रॉब्लेम मी पण दाखवू शकतो. पण रेमेडी महत्वाची, सॉल्व्ह कसा करायचा. खरं. वसंत अमलाडीने सुनीलला जी बॅटिंग शिकवली, आणि त्याच्यानंतर आमचा इंडिया स्कूल्सचा एक कॅम्प होता इंग्लंडला जायच्या आधी, हैदराबादला. तेव्हा एक वुस्टरशायरचे कोच होते, TS वर्थिंग्टन. त्यांनी BCCI त्यांना बोलावलं होतं. अच्छा. ते आमचे एक 40-50 दिवस कोच होते. त्यांनी सुनीलला ओपनिंग बॅटिंग काय आहे, कशी करायची, ते त्यांनी आणखीन हातभार लावला त्या 4 दिवसात. खूप हे झालं. आणि नंतर मग सुनील कमल भांडारकरांना भेटला. आणि ते पण हे कोचेस त्या वयात आमचे जुने कोचेस हे दोघेच होते, बाकी कोचिंगचं काहीच नव्हतं. मग पुढचे आमचे फादर फ्रिट्स कोच. अच्छा. शॉर्ट बॉल लगाव, अदरवाइज ब्लॉक, हे आमचं कोचिंग. सिंपल हे आमचं कोचिंग असायचं. त्याच्यामुळे कोचिंग हे काहीच नव्हतं. पण तेव्हा कसं होतं माहिती, पुस्तकं वाचायचो. अच्छा. चिका स्पोर्ट्स अँड पास्ट टाइम. मी तर सांगतो, मी आणि सुनीलने क्रिकेटवरची सगळी पुस्तकं, आजची पिढी क्रिकेट विषयक पुस्तकं वाचत असतील. क्रिकेटच बदललंय ना. आजची पिढी TV बघतं, हे बघतं. हल्ली पेपर कोण उघडून बघतं सांगा तुम्ही. मी अजून मिड डे उघडून बघतो, सुबोध मयुरे काय लिहितो, काय माझ्याबद्दल लिहिलंय नाही लिहिलंय मी बंद करून ठेवतो, पण ते वाचतो. कळलं. त्याच्यामुळे मी आणि सुनीलने प्रत्येक क्रिकेट पुस्तक वाचलं. मला आठवते तर, मला एक किस्सा आठवतो की वानखेडेवरच टेस्ट मॅच सुरू होती मला वाटते, आणि सुनील सर लवकर आउट झाले होते. आणि तेव्हा ते बुक स्टॉल लागायचे तिथे स्टेडियमच्या प्रिमाइसेसला. तर ते ड्रेसिंग रूम मधून आले, त्या स्टॉलवरचं पुस्तक घेतलं आणि नंतर ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन स्वतः ते वाचत राहिले. म्हणजे पब्लिक मधून स्वतः गेले आणि पुस्तक आणले आणि वाचले. कारण तिकडेच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होतं. कॉन्सन्ट्रेशन भयंकर. एकदा वाचायला लागले की एका टॉयलेट पेपरच्या मागे काय लिहिले ते पण वाचायचे. अच्छा. जस्ट टू बिल्ड दिस कॉन्सन्ट्रेशन. ह्या काही गोष्टी यंगस्टर्स मोठी गोष्ट शिकण्या लक्षात ठेवण्यात. पण हल्ली काय यंगस्टर्सना गावस्कर कोण आहे म्हटलं तर कॉमेंटेटर म्हणतात. सर, तुमच्या वेळेची पिढी आणि आजच्या पिढीची तुलना होते. आज तर क्रिकेटला जे प्राधान्य दिलं जाते, पालकांचा रोल असेल, कोचेसचा असेल, किंवा स्वतः प्लेयर असेल, विद्यार्थी, त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष म्हणा किंवा ते निग्लेक्टेड बाब असं म्हटलं जातं की ठीक आहे, शाळा होते ना, ऍडमिशन घे आणि क्रिकेटच खेळ. पण तुमच्या वेळेस तसं नव्हतं. मला आठवते की
मुंबई स्कूलसाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतरही तुम्हाला आणि सुनील सरांच्या आईने जाऊ नव्हतं दिलं. बरोबर आहे. खरंय. कारण आमची मॅट्रिकची परीक्षा होती. अच्छा, 10वी. आणि त्या टूरला कदाचित मी कॅप्टन झालो असतो. ओके. आणि सुनील व्हाईस कॅप्टन झाला असतो. इंग्लंडचा टूर होता. इंग्लंडची टूर होती. कारण इंडिया स्कूलसाठी आम्ही दोघांनी परफॉर्मन्स केला होता. भयंकर मोठा परफॉर्मन्स केला. ओके. तर आमची मॅट्रिकची परीक्षा होती आणि सुनीलच्या आईने सांगितलं नाही जायचं नाही, पहिली परीक्षा द्यायची, कारण 1 वर्ष फुकट गेलं तर पुढचं काय. तेव्हा अजित नाईक गेले होते आणि ते कॅप्टन झाले होते. करेक्ट. पण अजित नाईक आणि हे तेव्हा असे पुढचे प्लेयर्स नव्हते, पण त्या टीम मध्ये मोहिंदर, सुरेंदर, आमच्या टीम मध्ये करेक्ट. एकनाथ पण ऑफकोर्स ओव्हर एज झाला होता. अच्छा. ओव्हर एज ते अंडर 19 सारखं होतं. अंडर 19. ओके. त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही. तेव्हा मला एवढंच काळजी वाटते की हल्लीच्या पिढीला अभ्यास किंवा शिक्षण किंवा कॉलेज त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये आणि म्हणूनच कॉलेज क्रिकेट तिकडे लक्ष द्यायला हवं असं वाटतं. कारण लक्ष देऊ शकत नाही कारण एवढं क्रिकेट झालंय हल्ली, वेळ पण नसतो आणि क्रिकेटमुळे कदाचित तुमचे करिअर होऊ शकते. आमच्या वेळेला क्रिकेटने करिअर होत नव्हते. तेव्हा मला वाटतं तुम्ही कुठेतरी आर्टिकलमध्ये मी तुमच्या कॉलममध्ये कुठेतरी वाजत होतो की तेव्हा आजकाल रणजी ट्रॉफीच्या खेळायला एका दिवसासाठी 40,000 मिळतात. मुंबई क्रिकेट असोसिएशनने तर डबल केलं, म्हणजे 80,000 मिळतील आता यावर्षी. पण तुम्हाला काहीतरी 5 की 10 रुपये मिळत होते. पण तेव्हा पैसेच नव्हते. असोसिएशनकडे पैसेच नव्हते. कधीची गोष्ट असेल. मी आणि सुनील जेव्हा 67ला खेळलो मुंबईला, मी पहिला खेळलो. तुम्ही आधी. सुनील 2 वर्षांनी खेळलो मनोहर हर्डीकरच्या हाताखाली. तेव्हा माझं वय काय 17-18 असेल. तेव्हा आम्हाला 5 रुपये मिळाले, दिवसाचे 5 रुपये. पण तेव्हा पैसेच नव्हते. तेव्हा ती व्हॅल्यू पण नाही, खर्चही नव्हता, काय नव्हतं. पैशासाठी कोण खेळलं नाही. प्रायोरिटी प्रायोरिटी वेगळी होती की क्रिकेट खेळायचं. आजकाल थोडं बदललंय. आजकाल क्रिकेटने करिअर होऊ शकतो, पण मला एकच म्हणायचं की करिअर किती लोकांचा होऊ शकतो. तर 10,000 क्रिकेटर्स खेळले, ते सीए पेक्षा टफ आहे जवळपास क्रिकेटमध्ये करिअर. आणि क्रिकेटमध्ये सिलेक्शन तुमच्या हातात नसतं. नाही, सिलेक्शन दुसऱ्याच्या हातात असतं. त्याच्यामुळे हा एक प्रॉब्लेम आहे. पण काय झालंय, पेरेंट्सना पण आता वाटायला लागलं की माझ्या मुलामध्ये जर टॅलेंट, स्पोर्ट्सचा कसं आहे सोबत, तुमच्यामध्ये जर टॅलेंट असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सेल होऊ शकता. अभ्यासात काहीच नसेल तर तुम्ही एक्सेल होणार कसे? काहीतरी मुळात पाहिजे, अभ्यासात काहीतरी पाहिजे ना वरती. आणि तेच लोक असे पुढे गेले, वाडेकर सारखे गेले पुढे. वाडेकर MSc झाले, बापू नाडकर्णी, सुधीर नाईक MSc झाले. आम्ही पण स्टॅट्स आणि इकॉनॉमिक्स करून ग्रॅज्युएशन केलं, MBA केले, सगळ्यांनी आम्ही ते केलं. बरोबर. त्याच्यामुळे हा फरक पडला, पण तेव्हा चॉईसच नव्हतं. पण सर ते डायजेस्ट करणं किती कठीण होतं की आपण भारतीय संघासाठी निवड होते आपली, पण आपल्याला जायची संधी मिळत नाही. थोडंसं मनातून दोघांनी दुःख झालं. तेव्हा दुःख झालं होतं, पण नंतर आपल्याला कसं असतं ना, आपल्या आई वडील जे सांगतात ते बरोबर असतं. ऑफकोर्स तेव्हाच एक थॉट प्रोसेस एवढ्यापुरतं वाटलं असेल. एवढ्यापुरतं वाटलं की अरे इंग्लंड बघितलं नाही, कधी विमानात बसलो नाही, जायला कॅप्टन्सी मिळते, व्हाईस कॅप्टन्सी मिळते. मी आणि सुनील इंडिया स्कूलचे आमची बॅटिंग लाईनअप काय होते माहिती आहे? आम्ही इंडिया स्कूलला खेळलो तेव्हा रमेश नागदेव, सुनील, तिसरा एकनाथ, चौथा मी, 5वा सुरेंदर अमरनाथ, 8वा गंडोत्रा, 9वा मोहिंदर अमरनाथ. अच्छा, मोहिंदर अमरनाथ 9वा. ओके. आणि 10वा धीरज परसाना आणि 11वा अजित नाईक. ही आमची बॅटिंग लाईन. नंतर अजित नाईक कॅप्टन झाले. त्याच्यामुळे तेव्हाचं क्रिकेट वेगळं. पण आता तुम्ही बघाल तर ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत शिक्षणाला, कारण क्रिकेट एवढं झालं. आता अंडर 19, अंडर 16 2-2, 1-1 महिने, 3-3 महिने क्रिकेट चालू असतं. पण सर तुम्हालाही आणि सुनील सरांनाही त्या शिक्षणाचा खूप फायदा झाला. नंतर मॅच्युरिटी येण्यामध्ये असेल किंवा ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये किंवा ऍज अ क्रिकेटर म्हणून डिसिजन घेण्यामध्ये, तर शिक्षण किती महत्वाचं आहे इव्हन आजच्या पिढीसाठी? शिक्षण म्हणजे भयंकर महत्वाचं आहे. अल्टिमेटली शिक्षण पाहिजेच पाहिजे, किंवा वाचन पाहिजे. शिक्षण असलं तर इलिटरेसी इज नॉट अ डिग्री. कळलं ना, इलिटरेसी इज नॉट अ डिग्री आणि व्हायस वर्सा. त्याच्यामुळे शिक्षण म्हणजे वाचन पण तुम्ही करू शकता. पण हल्लीची मुलं काय आहे ना, हल्लीची मुलं क्रिकेट खेळतात, खूप मोठा सकाळी ते 8 वाजल्यापासून ते अकॅडमीमध्ये असतात, संध्याकाळी 4ला घरी जातात. काय करतात त्यांचंच त्यांना माहित. आणि तिकडे बसायला मिळतं, खायला पियाला मिळतं, तिकडे मोबाईल्सवर चालू असतात. हे मोबाईल पहिले कॉन्फिस्केट, खूप मोठा ऑब्स्टॅकल आहे. त्याच्यामुळे काय असं दुसरीकडे लक्ष भयंकर जातं त्यांचं. चालेल सर, स्टडी रूम मधून पुन्हा मैदानावर घेऊन जातो तुम्हाला. कांगालिक मुंबईकरांसाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तुम्ही खूप वर्ष कांगालिक खेळलाय. मला वाटतं सुनील सरांच्या आधी तुम्ही डेब्यू केला होता कांगालिक मध्ये, दादर युनियनसाठी. जसं रणजी मध्ये आधी तुम्ही डेब्यू केला.
कांगालिकच्या काय आठवणी किंवा कांगालिकच्या किती टफ आठवणी होतं तेव्हा पण, कशा- कारण आजची कांगालिक बदलली. आज थोडासा झिरझिर झाली पावसाची तर मॅच होत नाही, पण तेव्हा वेट विकेटवर पण तेव्हा आमच्या कांगालिकचं पहिलं म्हणजे कांगालिकची का खेळायची, हा. कारण 3 महिने इंडियामध्ये कुठेच क्रिकेट हो. नव्हतं. 3 ते 3.5 हो, महिने बरोबर. फक्त मुंबईत. आणि आमचे हातपाय चालायचे, हातपाय चालायचे, बॉलिंग व्हायची, हे व्हायचं खरंय, ते व्हायचं, खरंय. त्याच्यासाठी कांगालिक असायची. वेट विकेटवर ते विजय मर्चंट सरांनी ते आणलं होतं. ते इंग्लंडमध्ये वेट विकेटवर खेळले होते. अच्छा. पण त्यांनी म्हटलं की वेट विकेटवर खेळून तुमचं टेक्निक इम्प्रूव्ह होतं. खरंय, बरोबर. कसं खेळायचं, बॅड विकेट्स, गुड विकेट्स, ड्राय विकेट्स, चांगल्या विकेट्स, म्हणून कांगालिक चालू झाली. कळलं. आणि ते आमच्या वेळे मामसा म्हणून अंपायर होते. ते त्यांचं काय असतं, पाऊस थांबला कांगालिक चालू. अच्छा. कंडिशन वगैरे काय नाही, फक्त विकेट म्हणजे फक्त धावायला थोडासा असं नुसते बॉलिंग करता आले तरीच. व्हेरी गुड. कधी कधी असं असायचं की बॉलिंग करायची आणि माती तोंडावर उडायची, बॅटला लागून, बॉलला लागून. हो. आणि कधी कधी विकेट एवढ्या खराब व्हायच्या, ड्राय बॉल इकडनं तिकडनं जायचा, हेल्मेट बिल्मेट काही नव्हतं. त्याच्यामुळे टेक्निक इम्प्रूव्ह झालं. फास्ट बॉलर जे यायचे तेव्हा भीती वाटायची, रमाकांत देसाई टाकायचे तेव्हा ते जोरजोरात टाकायचे. आणि वेट विकेट नुसता हाफ बॉल वॉज अ गुड बॉल. तेव्हा असं होतं ते. आणि पेशन्स वाढले, पेशन्स वाढले, कॉन्सन्ट्रेशन वाढलं, जिद्द वाढली, म्हणून मुंबईचं क्रिकेट स्ट्रॉंग होतं तेव्हा. पण आता कसं झालंय, आता पाऊस पण लेट यायला लागलाय, बाकीच्या टुर्नामेंट्स पण असतात, आणि सध्याचे अंपायर्स आउटफील्ड बघतात कांगालिकसाठी. हे मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला परत सांगत आलो की अंपायर्सना सांगा, कांगालिक काही झाली तरी व्हायलाच पाहिजे, फक्त रनअप बघा, छोटासा छोटासा बस, बाकी काही नाही. आणि आता हेल्मेट्स आहेत, आर्मगार्ड्स आहेत, सगळं काय, ते पूर्वीचे दिवस यायला पाहिजे. अंपायर्सना ते जरा एज्युकेट करायला पाहिजे आपण. हे आमचा CICचा प्रयत्न चाललाय की आम्ही अंपायर्सना, पण अंपायर्स आज फायनली त्यांचं थॉट प्रोसेस पण वेगळं आहे. करतात की नाही बघायचं. सर, ती पहिली मॅच आठवते दादर युनियनची, तुम्ही डेब्यू केला होता 15व्या वर्षी की मी 16 वर्ष. 16. अच्छा. पहिली मॅच आठवते नॅशनल बरोबर, ए डिव्हिजन, ऑफकोर्स ए डिव्हिजन, नॅशनल बरोबर. अच्छा, नॅशनल. आणि नॅशनल बरोबर आमच्या टीम मध्ये माधवराव कॅप्टन, नरेन तामाणे, एकदम हार्ड आणि डिसिप्लिनरी. आणि मी नरेन तामाणेला आयुष्यात बघितले नव्हते, नंतर ते माझे जवळचे मित्र झाले, माझे गाईड झाले, त्यांच्यासोबत तुम्ही काम केलंय, सिलेक्शन केलं, मेंटॉर झाले ते. पण तामाणेंचं कसं होतं, ते आणि माधवराव मंत्री, त्यांना मी नानामामा म्हणायचो, पण सुनीलचे मामा होते. त्यांनी मला कुठेतरी बघितला इंडिया स्कूलला, आणि त्यांनी घेऊन आले मला. आणि त्यांनी एका स्पोर्ट्स अँड पास टाइमच्या कॉलम मध्ये लिहिलं होतं, ॲट दिस एज आय हॅव नेव्हर सीन अ स्ट्रेटर बॅट देन मिलिंद्स. सुनील सरांपेक्षा तुमची सुनीलची बॅट थर्ड मॅन वर राहायची, माझी सहळ यायची. पण ते काय नॅचरल होतं. तेव्हा त्यांनी मला दादीला पहिला घेतला. आणि मला सांगितलं, तू गलीमध्ये उभा राहा. तर मी गलीमध्ये आयुष्यात उभा राहिला होतो. फर्स्ट टाइम. ते डायरेक्ट कांगालिक ए डिव्हिजन, कांगालिक ए डिव्हिजन नॅशनलवर, आणि मॅच नॅशनलवर. पाऊस पडला होता मस्तपैकी. सुधीर नाईक आले होते, आणि त्यांच्यावर कोणतरी दुसरे ओपनर होते, मला रामचंद्र म्हणून होते. आणि नारायण पै जे होस्टाईल होते, मुंबईला खेळायचे, पै, पांजरी, पाटील, हे आमचे 3 बॉलर्स. उर्मिकांत मोदी, हे 4 बॉलर्स. आणि मी उभा, वासू परांजपे, नारायण पै, PK कामत, माधवराव मंत्री, उभा राहिलो तिकडे. आणि सुधीर नाईकने एक डिफेंड केला, तो बॉल असा पुढ्यात पडला तिकडे, आणि सुधीरने एक म्हटल्यावर एक घेतली. मी आपल्या ठोंब्यावर का तिकडेच उभा. मला माहित नाही काय करायचं रे तेव्हा, कारण तेव्हा एक्सपोजर नव्हतं. माधवराव मंत्री फर्स्ट स्लिप मध्ये, तो बॉल कोण, मी उचलणार, तो बॉल रन कोण सेव्ह करणार, मी करणार, हे तुझं आहे सगळी एरिया. तेव्हापासून आम्ही शिकलो एकदम, ते डोक्यात हे झालं. म्हणजे एका स्टेटमेंटमुळे आज मला हे 50-60 वर्ष झाली या स्टेटमेंटला, मला हे अजून आठवतं. माधवराव मंत्रीचं ते फार मोठे फायनल पॉइंट्स होते, छोट्या छोट्या गोष्टी. माधवराव मंत्री फार मोठे कॅप्टन होते, फार मोठे कॅप्टन. त्यांना बॅटिंग ग्रिप वर फिल्डिंग लावायचे. अच्छा, ग्रीप बघून की हा कुठल्या एरियात खेळू शकतो. होसी अमरावलीवालाचं ग्रीप असं होतं, त्याला ऑनसाइडला खेळता येत नव्हतं, तिकडे 2 प्लेयर्स फक्त कव्हर्स पॅक करायचे, आणि ते बॉलर्स पण ॲक्युरेट होते. त्याच्यामुळे माधवराव मंत्री वॉज अ ब्रिलियंट कॅप्टन. माधव सरांचा गेम कसा, म्हणजे सांगाल तुम्ही? मी त्यांचा क्रिकेट एवढा बघितलं नाही, कारण बाय द टाइम आय प्लेड ही वॉज पास 45.
पण त्यांचं कॅप्टन्सी बघितली, क्रिकेट मी ऐकलं. पण घाबरायचे प्लेयर सगळे सरांना? घाबरायचे नाही, रिस्पेक्ट होतो त्यांचे, आदरयुक्त धाक म्हणता येईल तसा प्रकार. घाबरायचे नाही, रिस्पेक्ट होतो. ओके. ते तेव्हा आमचे फार सिनियर होते आणि डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये म्हणजे ते कुठेही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत. एकदा नारायण पैच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, ते 1 मिनिट लेट आली, त्याला ड्रॉप केलं. अच्छा. अरे मी आलोय नाही, 10:30 म्हणजे 10. बरोबर, ठरलेल्या टाइम वेळेच्या. सर कांगाली नंतर रणजी ट्रॉफीकडे येऊ आपण. रणजी ट्रॉफी पण तुम्ही सरांच्या आधी खेळला, सुनील सरांच्या. तेव्हा पण माधव मंत्री सिलेक्टर होते. अच्छा अच्छा. पॉली उमरेकर, माधव मंत्री, विजय मर्चंट आणि बापू नाडकडे. अच्छा. ओके, मोठे सिलेक्टर. मुंबईला पहिल्यांदा खेळणं, मुंबईची कॅप मिळवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुमच्यासाठी ती किती मोठी गोष्ट होती? ही सगळ्यात माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट तीच होती. ओके. कारण मला मुंबईबद्दल भयंकर प्रेम आहे. एक वेळ मी इंडियाला खेळलो नाही कारण आय वॉज नॉट गुड इनफ. लेट मी बी ऑनेस्ट विथ यू. आय डिड नॉट हॅव इंडिया मटेरियल इन मी. कळलं का? पण नाही, कारण मी सुधीर नाईकला नेहमी विचारायचो, का रे माझं काय चुकलं, तू आणि मी एवढी बॅटिंग केली, तू माझा कॅप्टन होतास, बॉलिंग केली 30-30 ओव्हर्स, असं काय चुकलं की मला इंडियाला कॅप नाही मिळाली? तो म्हणाला, मिलिंद, यू आर व्हेरी सॅटिस्फाईड विथ युअर परफॉर्मन्स. हो. अच्छा. तू जर 50, 60, 70 केलेस आणि 3 विकेट्स घेतल्यास यू आर हॅपी, कारण आपली टीम जिंकली. पण इंडियाला खेळण्यासाठी तुम्हाला मोठं परफॉर्मन्स पाहिजे. पण तेव्हा आम्ही बॅटिंग पण ऑलराऊंडर होतो. 7व्या नंबरवर बॅटिंग, पुढे जाय 3 दिवसाची मॅच, किती 210 ओव्हर्स. आता कसं आहे, आता 360 ओव्हर्स आहेत दिवसाला. 9 बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून खेळ. मी तेव्हा अनफॉर्च्युनेटली बॉलिंग ऑलराऊंडर. ओके. अच्छा. अनफॉर्च्युनेटली, कारण वर खेळायला चान्सच नाही. गावस्कर, सुधीर, पारकर, बनकर, वाडेकर, सरदेसाई, सोलकर, मनकड, हे लोक. त्याच्या हे सगळं संपल्यानंतर आम्ही मिक्स भजी सगळे. पण सर रिग्रेट वाटतंय की तिथे नाही? खरं सांगतो मी तुला, मला रिग्रेट वाटत नाही, कारण आय वॉज नॉट गुड इनफ. सिम्पल. पण हा तुमचा मोठेपण आहे. मोठेपणा काय, आपल्याला पण आपलं क्रिकेट असेच करायला पाहिजे. असंच करायला. पण कोणी असं स्वतः ऍक्सेप्ट करेल असं खूप कमी असतील. आणि माझ्या वेळेला तेव्हा कसं होतं, बॉलिंग, मी ऑस्ट्रेलिया असल्या कारणाने माझे ब्रदर-इन-लॉ शरद दिवाडकर होते. ते स्वतः मी आल्यानंतर ते रिटायर झाले. त्यांना वाटलं की कोणतरी तयार होतंय. हर्डीकरने त्यांना सांगितलं होतं, कारण मी एकदा शिवाजी पार्क बरोबर 5 विकेट घेतलं पोलीस शिल्डला. अच्छा. पहिले 5 लोक इन्क्लुडिंग मांजरेकर, वाडेकर, सरदेसाई, मांजरेकर, वाडेकर, सुधाकर अधिकारी, नंतर आणि कोण होते, असे बरेच लोक होते. त्यांना सगळ्यांना मी आउट केले होते. आणि आम्ही पोलीस शिल्ड जिंकलो युनिव्हर्सिटीसाठी. अच्छा अच्छा. तेव्हा मला हर्डीकरांचा आणि मांजरेकरांचा मी दांडका काढलो. अच्छा. कळलं ना? तेव्हा मी त्या मुंबई टीम मध्ये लगेच बॉलर म्हणून आलो. अच्छा. त्याच सीझनला. ओके. आणि तिकडनं बॅटिंगला तोच नंबर मिळाला. तेव्हा त्याच्यामध्ये आणि माझे कॉम्पिटिटर्स, म्हणजे मी कॉम्पिटिटर नव्हतोच त्यांचा, प्रसन्न आणि व्यंकट होते. त्यांच्या पुढे कुठे हो आम्ही. ते फार महान फार मोठे बॉलर्स होते. त्याच्यामुळे आता पॅडी शिवलकरची केस घ्या ना. माझ्या गोष्टी कसल्या करता तुम्ही? हो, पद्माकर शिवलकरच्या गोष्टी घ्या. नाही, अब्दुल इस्माईलच्या गोष्टी घ्या. वादातीत आहे त्यांचा परफॉर्मन्स. आय मीन, त्यांना घेतलं नाही कारण कुठे 6 विकेट काढल्या तर दुसऱ्यांचा बांधा. हे पॉलिटिक्स होत होतं आपल्या क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे पॅडी सारखा महान बॉलर, ज्यांनी मुंबईसाठी एवढ्या विकेट्स काढले आणि जिंकून दिले, प्रत्येक मॅच जिंकून. वयाच्या 40व्या वर्षी पण मला वाटतं कमबॅक करून मुंबईला जिंकून दिलाय. हे खेळले नाही तर आम्ही कसलो? आम्ही कोणच नाही. पण सर तेव्हाची रणजी ट्रॉफी किंवा तेव्हाचं जे 3-4 दिवसाचं क्रिकेट आणि आजचं क्रिकेट अर्थात बदललं असेल, फास्ट झालं असेल, कसं बघता तुम्ही या बदलाकडे? आजच्या क्रिकेटपटूंच्या अप्रोचकडे खास. आजच्या क्रिकेटमध्ये पॉवर आली आहे. आजच्या क्रिकेटचं फिल्डिंग इम्प्रूव्ह झालंय. पण तेव्हाच्या क्रिकेटचं टेक्निक फार स्ट्रॉंग होतं. कारण तेव्हा टेक्निकवरच तुमचं हे होतं सगळं इम्पॉर्टन्स. टेक्निकच शिकवायचे. आता बॉल मारायला शिकवतो, आता रन्स करायला शिकवतो. की तुम्ही जर काही वर्षांनी कदाचित डिफेन्स निघून जाईल क्रिकेटमधून. गेलाच आहे. आणि मला पण ते बरं वाटतं, कारण बॅट्समनचा जॉब काय असतो? रन्स करणं जॉब आहे. आज तुम्ही मला सांगा, मी जर 60 बॉल खेळलो आणि 60 बॉल मध्ये 10 रन केले आणि 61व्या बॉलला आउट झालो 10 करून, काहीच फायदा काही नाही. तुम्ही दुसऱ्याचाही वेळ घालवला रनचा पण आज. आणि त्या 60 बॉल मध्ये मी पृथ्वी शॉ सारखेचं 80-100 केले
तर टीमचा फायदा बोर्डावर 100 लागतात. आणि जे प्रेशर आहे ते अपोनंट्स वर ते वेगळं आहे. मी क्रिकेट आता असं बघतो की आताचं क्रिकेट जे आहे ते देयर इज अ बेटर क्लास, बेटर क्रिकेट. म्हणजे रन्स बोर्डावर टाका आणि मग प्रेशर टाका. प्रेशर टाकणं किंवा टॅक्टिक्स एक कर्णधार म्हणून किंवा सिनियर प्लेयर्स म्हणून जे करतात, खास करून मुंबई क्रिकेटसाठी अशोक सर असतील, अशोक वंकर सर, तुम्ही ज्यांना काका म्हणायचे सगळेजण, वासू सर असतील, स्वतः दादर युनियनमध्ये तुम्ही त्यांच्या अंडर केलात किंवा ते कोच असताना तुम्ही हे केलं. तर या टॅक्टिक्स तुम्ही स्वतः लीड केलेल्या मुंबईला रणजी ट्रॉफीमध्ये, या टॅक्टिक्स तुम्ही कुठून शिकलात? आमच्या टॅक्टिक्स कशा होत्या म्हणजे क्रिकेटच्याच टॅक्टिक्स होत्या. अच्छा. मुंबईची टीम कधी विकेट बघायला गेली नाही. हो. वाडेकर आमचे एवढे मोठे कॅप्टन होते. मला वाटतं सगळ्यात मोठे कॅप्टन मुंबईचे वाडेकर, अजित वाडेकर. एवढं तर नक्कीच. अच्छा. म्हणजे मी डिबेट करायला तयार आहे या गोष्टीवर. ओके. का झाले ते पण मी सांगू शकेन. पण अजित वाडेकर टॉसला जायचे तेव्हा विकेट बघायचे. अच्छा. आम्ही कधी विकेट बॅटिंगला गेलो तरच विकेट बघायचो. आधी विकेट बघून प्लॅनिंग करणं वगैरे, विकेट बघून टक टक टक. कारण विकेटमध्ये काय चेंज होणार आहे? काय एक कॅप्टनला तुम्ही चॉईस दिलात, कॅप्टन डिसाइड करणार ना, कारण आपण फॉलो सगळं. त्याच्यामुळे तेवढा विश्वास पण असायचा. विश्वास असतो. त्याच्यामुळे आताचं क्रिकेट वेगळं झालंय, कारण टॅक्टिक्स फक्त ग्राउंडवर असायच्या, शिव्यागाळी कधी नव्हत्या. आता तर नाहीच आहेत, कारण तुम्ही माईकवर येतात. आता बदललंय. मधल्या काळात होतं थोडंसं, मधल्या काळात होतं, पण तेवढ्या पुरतं. शिव्यागाळी नव्हत्या. काय झालं, काय खेळतो रे, बाहेरचा बॉल खेळतात नाही, तेवढा टॉन्टिंग म्हणा किंवा. आणि नॉट लाईक ऑस्ट्रेलियनचा, नॉट लाईक इंग्लिश. त्यांच्या तोंडात घाणेरडेच शिव्या असायचे. पण इंडिया क्रिकेटर्स मध्ये कोणाला मी तरी कधीच ऐकलं नाही. प्रसन्ना, बेदी, चंद्रा, व्यंकट यांच्या तोंडात कधी ऐकलंच नाही. तू बीट झाला तर बॉल घ्यायचा आणि परत जायचं. आणि अपील पण अग्रेसिव्ह वगैरे कधीच नसायचे. अग्रेसिव्ह अजिबात नाही, कारण अंपायरला रिस्पेक्ट होता. अंपायर नाही म्हटलं की नाही. खरं. खलास. तेव्हा तो जंटलमनचा गेम म्हणून ओळखला जायचा. आता पण आहे, पण आता एग्रेशन वाढले. कारण विविध गोष्टी इन्व्हॉल्व्ह झाल्या. कसं आहे ना, लहान मुलं आज विराट कोहलीला बघतात. 300ला पहिली विकेट पडली तरी बॉलर असं करतो, पण 300 रन झाले. पण ते गेमच चेंज झाला. आता अग्रेशन वाढले म्हणून मुलांच्यात कॉन्फिडन्स पण आला. त्याचे पॉझिटिव्ह पण आहेत भयंकर. आमच्या वेळेला मी पहिल्यांदा बॅटिंगला गेलो, पहिल्यांदा फिल्डिंगला गेलो महाराष्ट्र बरोबर दुसऱ्या वर्षी मॅचला. चंदू बोर्डे समोर बॅटिंग करत होते. असं वाटलं खाली पायच नाही एवढा लटलटत होतो मी. कारण डेब्यू नाही, पण पहिली 30,000 लोक. तेव्हा रणजी ट्रॉफीला 30,000 लोक यायची सीसीएला. इव्हन टाइम शील्ड आणि कांगा लीगला पण 5,000. सिंगल विकेटला 10,000 लोक असायचे अख्खा दिवस. आमची दादेन आणि शिवाजी पार्क मॅचला 5-10,000 लोक नुसते ग्राउंडवर अख्खा दिवस. तेव्हाचे दिवस वेगळे होते. पण तेव्हा टीव्ही नव्हता, हे नव्हतं, ते नव्हतं. 10 वर्ष जाऊन मॅच बघितली नाही. मॅचेस पण कमी असायच्या तेव्हा, आणि सगळे टेस्ट प्लेअर खेळायचे. ते महत्वाचं होतं. पण आता चान्सेस नाही, कारण एवढं हे आहे, एवढं अख्खं वर्ष जात आहे. त्याच्यामुळे. आणि आमचं क्रिकेट इम्प्रूव्ह का झालं, कारण टाइमशील्ड खेळलो आम्ही. टाइमशील्ड मध्ये सगळे खेळले. हनुमान सिंग, विश्वनाथ, अविद अली. मला वाटतं किरण मोरेंना टाइमशील्ड ठेवण्यात तुमचा रोल. किरणला घेतला होता त्यांना. नारायण साटम जे किरणचे कोच होते, तेव्हा हजारे रिटायर होत होते तेव्हा. अच्छा. तेव्हा नारायण साटम म्हणायचे, शरद हजारे. नारायण साटमला घ्या, आपला किरणला घ्या तुम्ही, बघा त्याला. मी बघितला नव्हता त्याला, पण मला नारायण साटम माझे जुने दोस्त, माझे कॉन्टेम्पररी, त्याला घेतला मी. आणि किरण मोरे मोठा किपर झाला. फार मोठा किपर झाला. किपर नंतर चिप सिलेक्टर, फार मोठा किपर, फार मोठा थिंकर. अच्छा. ऑफ द गेम. येस. ऑब्झर्वर. नो डाऊट अबाउट. कारण तो पण दिलीप पण यांच्या, दिलीप, रवी यांच्यावर खेळला होता. बरोबर. माझ्यावर पण. माझी पहिली मॅच किरणची त्यांनी 100 केली. ओके. मी 99 केले, त्यांनी 100 केले. अच्छा. तुम्ही, मला वाटतं मी ऐकलं होतं की तुम्ही काहीतरी बॉल हे झाला, खाली राहिला आणि सुरेश 2 टप्पी बॉलला मी बॉल झालो. आणि ती मला वाटतं सुनील सरांच्या अगेन्स्ट तुम्ही मॅच खेळत होता. तेव्हा किरण आपला स्लिप मध्ये 2-3 गेले, तर ते 100 जरा कोणी टाळ्या नाही मारल्या. तर मी सुनीलला सांगितलं ग्राउंडवर, पहिली मॅच आहे, तुझ्या टीमला टाळ्या मारायला, पहिली मॅच आहे असं आपण तेव्हा सुनील. अच्छा. ओके. सर, तुमचा कॅप्टन म्हणून अप्रोच कसा होता मुंबईला लीड करताना? कॅप्टन म्हणून फार सक्सेसफुल झालो नव्हतो, कारण तेव्हाच्या काळात 3 दिवसाच्या मॅच होत्या. एक मॅच तर वॉशआउटच झाली. त्या सीझनला मला वाटतं, त्या सीझनला वॉशआउट झाली. दुसरी मॅच मध्ये रायट झाले, त्यामुळे 1.5 दिवसच मॅच झाली.
तो थोडासा पॉइंट्स 1 पॉईंटचा फरक पडला आणि दॅट वॉज इट. पण आमची टीम चांगली होती, पण ह्या असल्या कारणामुळे पुढे गेलो नाही आम्ही. खरंय. आणि तेव्हा काय एमसीएने प्रोटेस्ट केला होता, कारण बरोडाला रायट्स केले होते. एकनाथ सोलकरनी बाउंड्रीवर कॅच पकडला होता राजू बाबलाचा, आणि अंपायरने आउट दिला होता. आणि नाव घेत नाही, पण बरोडाचे लोक बाहेर आले ग्राउंडवर, आणि त्यांनी काय सगळ्या क्राऊडला इन्साइट केला. ते क्राऊड आले, विकेट खोलली, त्याच्यामध्ये युरिनेट केलं, काय केलं, मॅच गेली. 1.5-2 दिवसात मॅच संपली. अच्छा, म्हणजे त्याच्यामुळे तिकडे आमचे पॉइंट्स गेले. ते पॉइंट आणि 160च करायचे होते तिसऱ्या दिवशी. त्याच्यामुळे पण ते त्यामुळे तो सीझन आमची टीम चांगली होती. संदीप, एकनाथ, अब्दुल, पावरकर सगळे होते, सुधीर सगळे होते. सोलकर सरांसोबत सर तुम्ही खेळले, त्यांच्या आठवणी जाणून घ्यायला आठवतील. फार 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 मोठा क्रिकेटर, फार मोठा, फारच मोठा क्रिकेटर. आणि ते नॅचरल होतं, फिल्डिंगची होती. द ग्रेटेस्ट फिल्डर इंडिया हॅज प्रोड्युस्ड विदाउट हेल्मेट, द मोस्ट करेजियस फिल्डर. काय आयसाईट असेल किंवा माइंडसेट असेल? आयसाईट वरती कॅप्टन्सी काय करायची, त्याच्या कॅप्टन्सीचं त्यांना एक नॅचरल होते कॅप्टन. बघा आमच्या इंडियन स्कूल्स मध्ये एवढे सगळे मोठे मोठे प्लेयर्स होते, पण एकनाथ सोलकरला खंडू रांगणेकरनी कॅप्टन केला. एकनाथ केम फ्रॉम अ सर्टन बॅकग्राऊंड, बरोबर, जे मी कधीच बोलत नाही, कारण एकनाथ सुनील आणि माझ्या घरातच राहिलं. आमच्या बरोबर तो 24 तास असायचा, आमचा जिवलग मित्र. त्याच्यामध्ये क्रिकेट अक्युमेंट जे होतं ते मी कोणामध्ये असं बघितलं नाहीये. ओके, फारच मोठा क्रिकेटर, फारच मोठा बॅट्समन, पण जिगरी. मोठा बॅट्समन नव्हता, पण जिगरी, कॉन्सन्ट्रेशन, नेव्हर गिव्ह अप, फाईट इट आउट, हे ते म्हणजे एक प्रकारचा वेगळाच क्रिकेटर होता. वेगळाच. रामनाथ आणि एकनाथ हे दोघे मुंबईचे फार मोठे मोठे क्रिकेटर, एका वेगळ्या लेवलचे. रामनाथने तर बुटावरचे लेसवरनं कॅचेस पकडले. माय गॉड. आणि रामनाथचं तुम्हाला मी सांगतो, अब्दुल इस्माईल जेव्हा बॉलिंग करायचा तेव्हा रामनाथ मिड ऑफला असायचा, मिड ऑफ किंवा एक्स्ट्रा कव्हरला. ओके. आणि असं फॉरवर्ड डिफेन्स केला की बॉल जर पॉइंटला गेला, रामनाथ पॉइंटला असायचा. अच्छा, तेव्हा म्हणजे अँटिसिपेट किंवा पॉइंटला असेल तर मिड ऑफला बॉल गेला तिकडे, आम्ही म्हणायचो हा गेला कधी तिकडे, एकही रन. काय अँटिसिपेशन होतं, वळली डीडी चाळचं अँटिसिपेशन होतं काय मला माहित नाही, टेनिस बॉलचं. पण तो जे कव्हर करायचा ग्राउंड, आणि 9 वेळा तो विकेट, 3 फिल्डरचं काम 1 फिल्डर. आणि तो विकेट जेव्हा तोडायचा ना कव्हर म्हणा, आउट ऑफ 10 टाइम्स 9 वेळा तरी ॲक्युरसी. ग्रेट. बिकॉज ही लव्ह फिल्डिंग. त्याच्यानंतर अझरुद्दीन झाला. अच्छा, मोठे फिल्डर झाले, मोठे फिल्डर कुठल्याही पोझिशन मध्ये. अझरला आम्ही बघितलंय, म्हणजे लक्षात येऊ शकते की त्यांच्यापेक्षा किती मोठे. तसाच. रामनाथ वॉज क्विक, शॉर्ट, क्विक. सर, तुमची क्रिकेटर म्हणून जर्नी, त्यानंतर तुम्ही सेकंड इनिंग सुरू केली. अर्थात तुम्ही टाटाकडून टाइमशील्ड वगैरे खेळलात, पण टाटामध्ये तुम्ही वेगळा रोल पण केलाय. खास करून आजकाल कोणी क्रिकेटर करणार नाही, किंवा तेव्हाही फार कमी क्रिकेटर्स करत असतील जे ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पण तेवढ्या सक्रियपणे करायचं. तर ॲज अ क्रिकेटर म्हणून इतकी वर्ष खेळल्यानंतर टेबलवर किंवा त्या ऑफिसर म्हणून काम करणं थोडंसं वेगळं चॅलेंज होतं. कसं ना, शेवट करिअर इज इम्पॉर्टंट. मी वयाच्या 29व्या वर्षी, आणि मला वाटतं स्वतः टाटांनी तुम्हाला ऑफर केली होती. मी 29व्या वर्षी क्रिकेट बंद केलं माझं. अच्छा. कारण मला अजून एक प्रश्न विचारायचा राहून गेला. खरं म्हणजे रणजी ट्रॉफी खेळत असताना तुम्हाला हार्ट अटॅक आला. आणि खूप मोठी गोष्ट आहे की त्यातून तुम्ही बाउन्स बॅक केलं, कमबॅक केलं. तर तो पिरियड किती टफ होता खरं? व्हेरी टफ, व्हेरी व्हेरी टफ. तो पिरियड फारच कठीण होता, कारण वयाच्या 25व्या वर्षी मला हे झालं. पण कसं झालं कोणालाच काय हार्ट अटॅक काय येतो तेव्हाच्या काळात काय कळत पण नाही. पण मला जेव्हा छातीत थोडं दुखत नव्हतं, पण जरा ब्रिदिंगला प्रॉब्लेम झाला, हात दुखायला लागला. त्याच्यामुळे आमचे डॉक्टर मांबरे म्हणून होते, त्यांनी मला सांगितलं की नाही हे आपण, आणि डॉक्टर काळे होते, ओके, KEMचे हेड ऑफ कार्डिओलॉजी. अच्छा. ते मला इकडे वळली. हे कसं ग्राउंडवरच झालं होतं तुम्हाला? नाही, ग्राउंडवर नाही, रात्री घरी. अच्छा अच्छा. रात्री घरी झालं. ओके. त्याच्यामुळे झालं काय की ते मला म्हणाले क्रिकेट खेळायलाच काय परत. अच्छा. पहिला शब्द. हो. आणि तेव्हा हार्ट अटॅक आल्यानंतर लोकांना जिने पण चढायला द्यायचे. खरंय खरंय. आणि एक होती माझ्यामध्ये जिद्द होती, एग्रेशन होतं, म्हणून मी आता पण कंटिन्यू करतो, कारण माझ्यामध्ये अजून आहे, ताकद आहे, फायटिंग स्पिरिट आहे. पहिल्यापासून मी अग्रेसिव्ह क्रिकेटर होतो. बरोबर.
तेव्हा मग मी ग्राउंडवर प्रॅक्टिस चालू केली, कार्डिओग्राम लावायला लागले, बॅटिंग चालू केली. अच्छा. प्रदीप सुंदरम आणि तो विजय आल्वा मला जोर जोरात टाकायचे, पण त्याच्यात मी बॉलिंग बंद केली. अच्छा. कारण मग जास्ती स्ट्रेन येईल, जास्त एक्झरसाइज ओनली अ बॅट्समन, प्रॉपर बॅट्समन. आणि पहिल्या टाइमशील्ड मॅचला मी 100 केले, पहिल्या कांगा लीगला मी 100 केले. किती दिवसांनंतर तुम्ही कमबॅक केलं होतं? जवळजवळ दीड पावणे 2 वर्ष 2 सीझन्स माझे गेले त्याच्यात. 1.5 वर्ष खूप मिस केलं असेल तेव्हा. मिस केलं, पण मी मॅचला जायचो ग्राउंड बघायला, कारण आपलंच काहीतरी झालं, दूर राहू नाही शकत. खरं. आणि पहिल्या आय थिंक आय मस्ट बी द ओनली क्रिकेटर टू कम बॅक, स्पोर्ट्समन खरं कम बॅक आफ्टर हार्ट अटॅक, प्ले टॉप लेवल क्रिकेट. पण आय एन्जॉयड इट, कारण एक काही म्हणा गॉड इज ऑल्सो ग्रेट. मला वाटतं ते तुमचा माइंडसेट म्हणा किंवा ते नॉट. आणि माझ्या बायकोने मला चिकार प्ले केलं. अच्छा अच्छा. त्या पिरियड मध्ये खेळायलाच पाहिजे. अच्छा अच्छा. ओके. आणि तेव्हा जर होतं, आणि ऑफिस टाटा स्टीलने पण चिकार खूप सपोर्ट केला, फुल सपोर्ट. जेआरडी टाटा विटा होते, मोठे लोक सगळे, मोठे लोक. तेच मगाचा प्रश्न होता की ते किती चॅलेंजिंग होतं टेबलवर ऑफिसमध्ये काम करणं. पण कसं झालं माहिती आहे, ऑफिसमध्ये मला मग बोलवलं. एज्युकेशन बॅकग्राऊंडचा तिथे फायदा झाला असेल, कम्युनिकेशन्स मध्ये किंवा स्टॅट्स, इकॉनॉमिक्स मी सगळं केलं होतं ऑफकोर्स. त्याच्यामुळे काय झालं की हा एमबीएचा थोडासा जो फरक पडतो त्याचा फायदा झाला. आणि मग मला ऑफर केली की तुला क्रिकेट खेळायचंय का ऑफिसमध्ये आम्ही तुला ही पोझिशन देतोय. पण तुम्हाला मी सांगतो, मी ऑफिसला दररोज जायचो. अच्छा, रेग्युलर जायचं. ओके. जेआरडीने सांगितलं होतं ज्यावर 6 महिने क्रिकेट असतं तेव्हा 2 वाजता यायचं. ओके, तेवढं कन्सेशन दिलं. 2 ते 3 यायचं, पण यायचं. हो. आणि 3ला प्रॅक्टिस असायची. पण 6 महिने क्रिकेट नसतं, दररोज ऑफिस. तेव्हा सगळेच जायचे म्हणा, मी काय एकटा जात नव्हतो. सगळे, सुनील सर पण जायचे मला वाटतं. सगळे जायचे. आता कोण ऑफिसमध्ये 15-15 वर्ष येत नाही. आता काय फक्त तुम्ही काही इव्हेंट असेल ऑफिसचा तर दाखवायसाठी प्लेयर्स जातात, ते पण येत नाही आता. ते पण येत नाही. खरं गोष्ट आहे. सर, त्या दुसऱ्या इनिंग बद्दल बोलायचं, पण अजून एक प्रश्न विचारतोय की ते मुंबई आणि महाराष्ट्र आजकाल थोडी रायव्हलरी कमी झाली असेल, पण तेव्हा काहीतरी वेगळं चित्र होतं. हो, भयंकर वेगळं चित्र होतं महाराष्ट्र. काय कारण असेल? म्हणजे कारण फक्त चंदू बोर्डे. अच्छा. कारण मुंबई जेव्हा खेळायचे क्रिकेट तेव्हा आम्ही चंदू बोर्डेंना बघूनच खेळायचो. ओके. कारण ते पण अजित वाडेकरांसारखे फार सेम स्टँडर्ड. परवा पण आपण सुनीलच्या पार्टीला मी बघितलं, ते आल्यानंतर आम्ही सगळे त्यांच्याकडे धावलो. खरं. आणि त्यांना जस्ट टू डायग्रेस, त्यांना माझा कॅच आठवला 50 वर्ष. तुम्ही मागून जाऊन घेतला होता मला वाटतं ना कीपरच्या फर्स्ट तो काय ते दॅट वॉज अ मिरेकल. माझ्यामध्ये शिवलकर सर बॉलर होते. शिवलकर बोलले. आणि चंदू बोर्डेच्या अगेन्स्ट, पण त्यांनी ती टीम एवढी चांगली केली होती चंदू बोर्डेंनी, कारण त्यांना ते फॉलो करायचे. कानिटकर, चव्हाण, पांडू साळगावकर. पण काय कारण असेल? कारण जवळपास महाराष्ट्राचे सगळे प्लेयर्स मुंबईमध्ये खेळायचे टाइमशील्ड मध्ये वगैरे. म्हणूनच टाइमशील्ड मध्ये खेळूनच, त्यामुळेच ती काय नाही, एकमेकावर खेळून ते एवढं कॉम्पिटिशन क्रिएट झाली होती. ओके. त्याच्यामुळेच झालं सगळं. अच्छा अच्छा अच्छा. टाइमशील्ड तेव्हा फार मोठी होती. हो, ॲज गुड ॲज रणजी ट्रॉफी होती. म्हणजे ॲज गुड नाही, बेटर दॅन रणजी. ओके. फक्त मुंबई कर्नाटका किंवा मुंबई दिल्ली किंवा मुंबई राजस्थान या मॅचेस आणि तामिळनाडू या मॅचेस, बाकी सगळे फालतू टीम. खरं. लोक मुंबईला यायचे, मुंबई बघायला, 8 पॉईंट द्यायचे आणि घरी जायचे. पण टाइमशील्ड खेळल्यामुळे त्यांना कळलं की आपण दररोज एकमेकावर खेळतोय. कशा विकेट्स, कसे 3 दिवसाच्या मॅचेस. असं नाही की मॅचेस 1 दिवस झाली आमचा काही चान्स नाही. म्हणून मी मुंबई क्रिकेटला परत सांगतो, केव्हा पण बाउन्स बॅक करायचे की लोकांना टाइमशील्ड कन्सिडर करायला देऊ नका. पण आता लोक एक दिवसांना कन्सिडर करतात. चुकीचं आहे. 400 रनची बॉलिंग करतच नाही. खरं. सगळ्या गोष्टी आहेत, पण टाइमशील्ड कारण होतं. तेव्हा परत जॉबसाठी मग ते एक प्रकारचं एक करिअर झालं. हो, खरं. आणि माझा इंटरेस्ट होताच मुंबईच्या क्रिकेटमध्ये, कारण आय वॉज डिप्राइव्ड ऑफ प्लेइंग फॉर मुंबई क्रिकेट फॉर अ लॉंगर पिरियड बिकॉज ऑफ माय हेल्थ अँड लेटर ऑन माय करिअर. मला काय सांगितलं नाही बंद कर, पण तेव्हा काहीच नव्हतं. ऍट द एज ऑफ 29 रिटायरमेंटचा डिसिजन घेणं, पण तेव्हा काहीच नव्हतं. नाही तर तुम्ही तिकडेच राहिला असतं. तेव्हा आय फिनिश्ड ॲज दी व्हाईस प्रेसिडेंट टाटा स्टील. मी 41 वर्ष. नाही, चांगला डिसिजन झाला. आणि चॉईस पण नव्हता, आणि लोक चांगले होते ऑफिसमध्ये. लोक आणि तिथे आवडीचं काम करायला मिळालं तुम्हाला क्रिकेटला. आणि मला मग नरेन तामाणे जे होते, जे आमचे सेक्रेटरी होते, त्यांनी माझ्या हातात सगळं दिलं. अच्छा. ते रिटायर झाले तेव्हा त्यांनी मॅनेजमेंटला सांगितलं, मिलिंद रेगेंना तुम्ही सोपवा सगळं क्रिकेट,
त्याच्यानंतर म्हणून मी म्हणतो नरेंद्र तामाणेंनी मला लहानाचा मोठा केला, माधव मंत्रींनी लहानाचा मोठा केला. तुमची सेकंड इनिंग पण मला वाटतं तामाणे सरांसोबतच सुरू झाली होती ऍज अ सिलेक्टर म्हणून. येस, कारण तामाण्यांचं माझ्यावर भयंकर प्रेम होतं. त्यांना वाटायचं मी काय करतो ते सगळं बरोबर करतो, कळलं ना. पण सर तामाणे सर असतील मला वाटते तेव्हा अजून वासू सर होते आणि तुम्ही सिलेक्टर असताना सचिनच्या नावाची जेव्हा चर्चा सुरू झाली की सचिनला खेळावं, तेव्हा या सगळ्यांचा विरोध होता मला वाटतं. आणि तुम्ही विरोध नव्हता, विरोध असा नव्हता, पण एक कारण तामाण्यांचा विरोध नव्हता. तामाणे चेअरमन होते. अच्छा. पण विरोध नव्हता. विरोध कसा होता की लहान आहे तो. गावस्कर वयाच्या 17 वर्षी रेस्ट ऑफ इंडिया खेळला, फेल झाला. त्याच्यानंतर तो रेप्युटेशन नको व्हायला, तसं नको व्हायला. 2 वर्ष त्याला आपण घेतलाच नाही. त्याला जरा जास्ती क्रिकेट खेळून दे, रन्स करू दे, मग आपण घेऊया. पण माझं तेवढं अग्रेशन होतच ते, कारण मीच बघितलं होतं सचिनला, बाकी कोणी बघितलंच नव्हतं. आणि जे काय मी बघितलं होतं ते काय वेगळंच होतं असं मी बघितलं. मॅच आठवते सर ती? हो आठवते, शिवाजी पार्क जिमखानला. अच्छा. लहान होता, 12 वर्षाचा, शाळेची इनिंग. तेव्हा एक मार्केटकर म्हणून अंपायर होते. ओके. त्याला नॉट आउट दिला होता. अच्छा. आणि दुसऱ्या दिवशी मी डॉक्टर प्रताप राऊत पण माझे डेंटिस्ट मित्र आहेत त्यांच्याकडे गेलो होतो, तर मार्केटकर तिकडे आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा मी चेअरमन होतो अंडर 15चा. हो. अच्छा. आणि 17चा. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, अरे मिलिंद त्याला बघ येऊन, त्याला मी काल नॉट आउट दिलाय, सगळ्यांना सांग. मी गेलो तिकडे, जे काय बघितलं ते खरंच नव्हतं. आम्ही काय बघतोय ते. अच्छा. विश्वासच बसत काय वेगळंच. आणि तसाच विनोद कांबळे होता, तसाच. दोघंही विनोद पण, विनोदचा पण आज मी सांगतोय, तो पण तेवढाच टॅलेंटेड होता, कळलं ना. पण तेव्हा सचिनच्या बरोबर विनोदला तशी टीम मध्ये जागा नव्हती मुंबईची, पण लगेच आणला. मला वाटतं मी तर त्या दोघांनाही अंडर 19 खेळवले, 15 वर्षाचे. चिकार मुंबई क्रिकेटमध्ये हे झालं होतं, असं कसं करतो तू, हे करतो ते. पण म्हटलं त्याच एज ग्रुप काहीच फायदा नाही. त्याच्यामुळे ते, आणि मग तेवढंच कारण होतं, बाकी काय दुकानाचं ऑपोजिशन असं नव्हतं, पण तेवढंच म्हणायचं एक कन्सर्न होता, त्यांना वाटत होतं. तामाणे माझं सगळं ऐकायचे. ते एकच म्हणाले, मिलिंद तू आता सांगतोयस त्याला खेळवायचा, मी तुझं ऐकतोय, तुझ्यावर हे ठेवून, पण पुढच्या मॅचला फेल गेला म्हणून काढून टाकायचं मला सांगू नको. सफिशियंट ऍटलीस्ट 4 इनिंग्स ते 6 इनिंग्स त्याला द्यायला पाहिजे. किती मोठी गोष्ट होती. आणि हे तामाण्यांच्याकडनं मी शिकलो सिलेक्शन प्रोसेस मध्ये. सिलेक्टरने किती 2 मिस्टेक्स करू नको, करायची तर एकच कर. ओके. 2 नको करू. त्याला घ्यायचा तर घे आणि चान्स दे, घ्यायचा तर काढून टाकू नको. बरोबर. जर घेतलाय तर त्याच्याकडे काहीतरी आहे म्हणून घेतलेला तर मग तो सफिशियंट चान्स देणार. आणि हे तामाण्यांचं विजन होतं, ते आम्ही शिकलो हळूहळू. ओके. त्याच्यानंतर वाडेकर आले आमच्या कमिटीमध्ये. अच्छा. रमाकांत देसाई एवढे मोठे होतेच, सुधीर नाईक होतेच. हे सगळे तेव्हा क्रिकेटबद्दल, सगळ्यांना क्रिकेटबद्दल वाटायचं. कोणी असं म्हटलं ना की हा माझा क्लबचा आहे, त्याचा क्लबचा आहे, असं. तेव्हा डिबेट्स पण होत असतील, पण ते एक पॉझिटिव्ह आहे. डिबेट्स नुसते व्हायचे, पण भांडणं कधी होत नव्हती. ओके. अच्छा. कारण सगळे रिस्पेक्टेड क्रिकेटर, सगळे टेस्ट. मी एकच असा होतो जो टेस्ट खेळलो. बाकी तामाणे, वाडेकर, सरदेसाई, रमाकांत देसाई, हे सगळे, बापूजी, सगळे मोठे मोठे प्लेयर होते. बरोबर. सचिन पासून सर मगाशी आधी जसा उल्लेख केला, पृथ्वी पण तुम्ही चीफ सिलेक्टर असताना मुंबईच्या टीम मध्ये आला होता. तेव्हा पण पृथ्वी लहान होता, तोही रन्स करत होता. तर तेव्हाही अशी परिस्थिती आली होती की नाही अजून थोडंसं थांबायला पाहिजे पृथ्वीसाठी? परिस्थिती तशी आली नव्हती, कारण मुंबई वॉज फाइंडिंग अन ओपनिंग बॅट्समन. पण चंदू पंडित, ज्याला मी एक कोच मानतो, त्याचं आणि माझं चांगलंच कॉम्बिनेशन होतं. तो पहिल्यांदा मला म्हणाला की नको इतक्यात, मी 15त घेऊन जातो पण 11त नको. ओके. मला वाटतं राजकोटला मॅच होती, तामिळनाडूची क्वार्टर फायनलला त्याने डेब्यू केला होता. आणि माझ्याबरोबर सिलेक्टर होते जतीन परांजपे, निशित शेट्टी आणि रवी ठक्कर. ते लहान होते तिघेही. ते बिचारे मला अपोज करत नव्हते कुठल्याच बाबतीत. ओके. ओके. म्हणून मला ते जरा पॉसिबल झालं, कारण हे 3 सिलेक्टर्स तिघेही चांगले सिलेक्टर्स, फॅन्टॅस्टिक सिलेक्टर्स. पण त्यांचं ते म्हणाले नाही, चेअरमन म्हणतात तर घेऊ आपण. तिकडे गेलो आणि चंदू त्याचा नेट्समध्ये खेळत होता. त्यांनी मला रात्री फोन केला, काय टॅलेंट आहे मिलिंद. अच्छा. तेव्हा फर्स्ट टाइम बघितलं होतं चंदू सर? हो, फर्स्ट टाइम. ओके. मी खेळवतो त्याला, म्हटलं खेळ. ओके. आणि राहुल द्राविडने मला मेसेज पाठवला होता, कॉंग्रॅच्युलेशन ऑन अन एक्स्ट्रीमली बोल्ड डिसिजन. हो, माझ्याकडे ते आहे अजून. अच्छा. अच्छा.
आणि तेव्हा पृथ्वीला घेतला. त्याने सेकंड इनिंगला 100 केले होते, मला आठवते. मी होतो मी त्या बरोडाला मॅच बघायला गेलो होतो वर्सेस बरोडा. हो, तिथे काय ते 200 केले, त्यांनी 260 केले होते. त्याच्यामध्ये 50 बाउंड्रीज होत्या. कॅन यू इमॅजिन 50 बाउंड्रीज, 200 मध्ये 50 बाउंड्रीज, नुसतं बाउंड्री काय त्याच्याकडे काय वेगळं होतं? टायमिंग, ओके, नॅचरल टायमिंग. बॅटला बॉल लागला की बॉल गोळीचा, बॅटला बॉल लागला मध्ये की गॅप मधनं गोळीसारखा बॉल जायचा. ओके. पण आज जर जवळपास 5-6 वर्ष झाले पृथ्वीने डेब्यू करून, आज जर आपण बघतोय तर कुठेतरी निराशा येते. निराशा येते. पोटेन्शियल होतं, आहे पोटेन्शियल आहे, ते का गेलं त्याच त्याला माहित. त्यांनी का कुठे मिस झाला त्याच त्याला माहित, आणि त्याला माहित आहे का. पण आजकाल कसं आहे ना, लाईफच वेगळं झालंय, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर कमेंट करण्यात अर्थ नाही. IPL आलाय किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत, पैसा आलाय, हे आलंय, ते आलंय. आज सर तुम्ही मुंबई क्रिकेट संघटनेचे ओव्हरऑल क्रिकेटचे तुम्ही क्रिकेट ऍडवायझर म्हणून काम करताय. आजच्या पिढीकडे बघून कसं वाटतं? कारण आपण सगळ्यांना सांगतो मुंबई 42 वेळेस रणजी ट्रॉफी जिंकली, पण हे 42वा रणजी करंडक जिंकण्यासाठी आपल्याला 7-8 वर्ष मोठी वाट पाहावी लागली होती. थोडासा स्ट्रगलिंग पिरियड होता तो. आजचं क्रिकेट किंवा उद्याचं पुढच्या पिढीचं क्रिकेट कसं बघतात? आताचं क्रिकेट सोपं नाहीये. डिफेंडिंग अ टायटल इज व्हेरी डिफिकल्ट. ओके. इतर संघटना, इतर संघ आता इक्वल झाले आहेत सगळे. ओके. कारण BCCIने त्यांना सगळ्यांना जी फॅसिलिटी दिली आहे ती इक्वल आहे. त्याच्यामुळे त्यांना जे मुंबई करतात तेच ते करतात. आता ते कोचेस हायर करतात पैसे देऊन, बरोबर. त्याच्यामुळे त्यांचं पण क्रिकेटिंग नॉलेज वाढलंय, कसं खेळायचं. मुंबईच्या कोचेसनी त्यांनाही पाहिलं. सुलक्षण, चंदू, हे फार महान, प्रवीण आमरे, हे मोठे कोचेस झाले सगळे. त्यांनी शिकवलं कसं खेळायचं. आणि मुंबईचं एक प्रकारचं त्यांना एक ऍटिट्यूड असतं ना, इथॉस म्हणतो आपण, ते त्यांना शिकवलंय. त्याच्यामुळे ते सगळे शिकले जातात. आणि कसं आहे, ह्या टीम्स मुंबई बरोबर खेळल्या की त्यांचं लेवल वर जातो. कारण त्यांना मुंबईला मारायचं असतं, डिफीट करायचं असतं. त्याच्यामुळे त्यांचं क्रिकेट इम्प्रूव्ह होतं. कळलं? बरोबर. त्याच्यामुळे सगळं आता इक्वल झालं. मुंबईची टीम चांगली आहे, बिल्डिंग सेशन मध्ये आहे. सध्याचं सगळं मुंबई क्रिकेट जे फॅसिलिटीज देतात, मला वाटतं अशा कोणच नाही देणार. बरोबर. आमचे नवीन ऍडमिनिस्ट्रेटर्स आहेत सगळे, अजिंक्य नाईक आणि सगळे जे आहेत आता आले, काळे जे होते त्यांना फक्त क्रिकेटच होतं. बरोबर. अजिंक्य नाईक, दीपक पाटील, हे सगळे आले आहेत आता आमच्या अपेक्स काउन्सिलचे. त्यांना क्रिकेटच नॉलेज आहे, नॉलेज नाही, इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे प्रायोरिटी क्रिकेट आहे. पण मुलं पण हार्डवर्क करतायत. त्याच्यामुळे क्रिकेट आता जिंकणं इझी नाही. तेव्हा एक्स्ट्रा एफर्ट तर करायलाच लागणार. आणि तो एफर्ट चालू झालाय ऑलरेडी, आणि ते लास्ट इयर दाखवलं पण आहे आपण. पण या सिच्युएशनला जिथे क्रिकेटमध्ये पैसा खूप आलेला आहे, जसे काही उदाहरण आहेत की पैशामुळे कदाचित डायव्हर्ट झाले असतील किंवा काय, तर या सिच्युएशनला जाता जाता काय मेसेज द्याल आजच्या पिढीसाठी, खास करून, किंवा जे अचीव्ह करायसाठी जे पॅशन असते की मला हे मिळवायचं आहे, ते कदाचित थोडंसं कुठेतरी तेवढे इगरनेस राहिला नाही, तेवढी भूक राहिली नाही, तेवढा हंगरी नाही आहेत आज क्रिकेटर्स. नाही, हंगरी आहेत, पण तुम्ही हंगरी सगळ्या गोष्टीसाठी व्हा, फक्त IPL साठी होऊ नका. तुमचं सगळं लक्ष तुमचं IPL कडे. ओके. ओके. माझ्या मते रेड बॉल जर तुम्हाला खेळायला आलं तर कुठलाही बॉल तुम्ही खेळू शकता, कुठेही ऍडजस्ट करायला. पण तुम्ही व्हाईट बॉल साठी स्पेशलाइज करायला निघालात तर तुम्हाला रेड बॉल जमणारच नाही. किंवा 50 ओव्हर्स पण तसं लांब आहे, ते जमणारच नाही. आणि एक लक्ष ठेवा की टीमसाठी खेळा, हार्ड वर्क करा, ह्या गोष्टी कुठे जातच नाहीत. एवढंच मला म्हणायचं की नुसतं पैशासाठी आणि त्याच्यातनं मला काय मिळतं, त्याच्यामधनं माझ्या पेरेंट्सना पण मी हेच सांगतो की आपल्या मुलाला IPL खेळवणं इज नॉट एव्हरीथिंग. इट इज नथिंग. तो 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष खेळ, पुढे काय. समजा आज 20व्या वर्षी त्याला कोणी घेतला आणि 23व्या वर्षी काढला, संपलं करिअर. बरोबर. बेस्ट. त्याच्यापेक्षा लॉंग टर्म क्रिकेट शिका. हळूहळू कोचेस काय सांगतात, पण कोचेस पण हल्ली IPLच खेळायला सांगतात. हा एक मोठा प्रॉब्लेम झाला. त्यात लाईमलाईट लवकर मिळते, कारण त्यांना लाईमलाईट मिळतं कोचेस, माझ्यामुळे IPL खेळ. बरोबर आहे. बरोबर. सगळंच आहे, पैसा आलाय, प्रसिद्धी आली आहे, लाईमलाईट, विशेष सर्कल आहे. पण जोपर्यंत पेरेंट्स आपल्या प्लेयर्सना, मुंबई क्रिकेट असं प्लेयर्सना आता सांगायला लागलंय की तुम्ही, माझा हा जॉब आहे ऍज अ चीफ क्रिकेट ऍडवायझर, की नाही तुम्ही इकडे एक्सेल व्हाल तर तिकडे तुम्हाला घ्याल. आज सिलेक्शन कमिटीला मी कोणाला घ्यायचं सांगत नाही, पण मी तिकडे बसल्यावर एक पॉलिसी ठरवतो आणि सांगतो असं करा. आणि आता आमचे सिलेक्टर्स पण चिकार मेहनत घेतात. बरोबर. चिकार म्हणजे काय,
एक 800,000 प्लेयर्स ते बघतात. खरंय खरंय. मोठे हार्डवर्क त्यांचंही पण खूप मोठं. ते पण प्रोफेशनल झालं. हो, असं फुकट कोण करत नाही नाही नाही, त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ते पूर्णपणे पार पण पाडतात. बरोबर. पुन्हा सर एक शेवटचा प्रश्न, पॅरेंट्सचा रोलचा तुम्ही आता उल्लेख केलाय. खरं म्हणजे आधी पण खूप गोष्टी व्हायच्या, आता कदाचित त्या कमी झाल्या असतील, पण क्रिकेटमध्ये खास करून मुंबईच्या क्रिकेटमध्ये इंटरस्कूलचं क्रिकेट असेल किंवा इतर हे असेल, त्यामुळे क्रिकेटपटूंचं वय चोरीचं प्रमाण आपण बऱ्याचदा अनुभवलेलं आहे की ते चिटिंग होते आणि त्यात पॅरेंट्सचाही रोल असतो, कोचेसचाही रोल असतो. ही किती मोठी अडचण आहे खास करून मुंबईच्या क्रिकेटचा जर विचार केला तर, आणि त्यावर मात करण्यासाठी आपण नेमकं काय करायला? हे आमच्या वेळेला पण होतं, पण आमच्या वेळेला तेव्हा काय एज काय ते चेक करतात किंवा ते काय टेस्ट वगैरे नसायचे, काय नसायचे. तेव्हा एक लोक काही काय मुलं 19 आणि 20 वर्षाचे आणि आम्ही 12 वर्षाचे. म्हणजे एज ग्रुप क्रिकेटमध्ये वय फार इम्पॉर्टंट आहे. बरोबर, कारण शक्ती असते, मोठे आणि जेन्युइन मुलांची संधी घालवतात. मुंबई क्रिकेटने हा रूल केलाय, जर कोणाला कोण कळलं त्याला बॅन करणार. अच्छा. आणि हे मुंबई क्रिकेटचं जोरात चाललंय, कारण एक बोन टेस्टची किंमत आहे 6,000 रुपये. खरंय. आणि अशी बोन टेस्ट मॅचच्या आदल्या दिवशी केली तर ते रिझल्ट येत नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला आधी करायला लागतो त्याच्यामुळे. आणि आधी म्हणजे किती 15 दिवस, त्याच्या आधी गेलं तर काय फायदा असतो. पण हे विशेष सर्कल आहे. पण मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये एक रूल आहे की कोण जर पकडला गेलं तर त्याला आणि त्याच्या शाळेला पण बॅन करणार. हा रूल केलाय तरच त्याच्यावर काहीतरी तोडगा निघेल. बरोबर. आता हे असंच राहणार, पण ते होणार आहे, होतंय. माधव मंत्री सरांसारखे ऍडमिनिस्ट्रेटर ते जे डिसिजन घ्यायचे तशी डिसिजन घेण्याची पुन्हा मिळाली असं आपल्याला या बाबतीत म्हणता येऊ शकेल. हो, म्हणूनच मी आहे तिकडे. नक्कीच सर. आणि म्हणूनच गेली 3-4 दशक तुम्ही जे मुंबई क्रिकेटसाठी जे काम करताय, जी सेवा देताय ती खूप महत्वाची आहे आणि त्याचा मुंबई क्रिकेटला खूप फायदा पण होत आहे. पुन्हा एकदा सर धन्यवाद. आपण गोष्ट आता कसं झालं ना, वय झाल्यामुळे मी जास्ती एग्रेशन दाखवू शकत नाही, तेवढ्या साहजिक आहे. आता माझा बघ ऍडवायझरचा रोल फर्स्ट क्लास आहे. ऍडवाइस द्यायचं आणि घरी जायचं. खरं. तुम्ही काय करायचं ते करा. नाही, तुमचं या सिच्युएशनला अग्रेशन न दाखवणं पण योग्य आहे आणि तुमच्या ऍडवाइसचे जे 4 शब्द असतील ते खूप काही करून जातात. खूप ते महत्वाचं आहे. ते माझं एक नशीब आहे की माझे ज्युनियर्स जे आहेत ते मला मुंबई क्रिकेट असोसिएशन किंवा ज्युनियर्स, आय एम ग्रेटफुल टू देम बिकॉज दे गिव्ह मी अ लॉट ऑफ रिस्पेक्ट. नक्कीच सर. आणि तुम्ही डिझर्व पण करताय आणि त्याच्यामुळे चांगलं झालं. माझा वेळ पण जातो. मला मुंबईच्या बद्दल तुम्हाला माहित आहे, एक वेळ इंडिया खेळत असते तर मुंबई असते, मुंबईची मॅच बघणार. नक्कीच. इंडियाची मॅच कदाचित नाहीच बघणार, ती बघणार. पण मुंबईच्या तिकडे इंडियाच्या टीम मध्ये पण मुंबईचे 4-5 प्लेयर्स असतात बघा. आता हळूहळू वाढायला लागले. आम्ही आमच्या प्लेयर्सना सांगतो काय, मुंबईसाठी नाही. तो दिवस पुन्हा येईल तेव्हा 7 प्लेयर्स भारतासाठी मुंबईचे खेळायचे एका टीम. नक्कीच. आम्ही आमच्या प्लेयर्सना आणि कोचेसना आणि सगळ्यांना हेच सांगतो की अशा लोकांना सिलेक्ट करा जे इंडिया टॅलेंट, ते पोटेन्शियल मगच करा, मग ते खाली चांगला खेळ आणि मग त्याचा ऑटोमॅटिक मुंबईला फायदा होणार. आहेत 16, 19, 23च्या एज ग्रुप मध्ये असे प्लेयर्स आहेत. इव्हन रणजी ट्रॉफी मध्ये प्लेयर्स आहेत असे जे जोर करतात. कारण आपल्या क्रिकेटमध्ये आता जे मेंटर्स आहेत, म्हणजे प्लेयर्सना बघून, शार्दूल आहे, अजिंक्य मोठा आहे. अजिंक्यमुळे तर आम्ही रणजी ट्रॉफी जिंकलो. बिलकुल. त्याचा लिडरशिप खूप महत्वाची ठरली. श्रेयस आहे, नंतर हे हा 3-4 सूर्य आहे. चौघांना बघून त्यांना पण आता वाटायला लागलं की बघा हे इंडियाला खेळतात, आम्ही त्यांच्यावर खेळावं. आणि ते पण खूप मदत करतात. प्लेयर्स बरोबर बोलतात, शेअर करतात त्यांचे एक्सपिरियन्स. तेव्हा सगळं काय चांगलं चाललंय. देवाच्या कृपेने सगळं चांगलं. नक्कीच. आपण अपेक्षा करूया की तो दिवस पुन्हा येईल की भारतीय संघात पुन्हा मुंबईचे 6-7 प्लेयर्स एका वेळेस खेळताना दिसतील. सध्या 2 फॉर्मॅट मध्ये 2 आपले लीड करतायत. सूर्य T20 मध्ये करतायत, रोहित टेस्ट मध्ये आणि वन डे मध्ये करतात. आणि काय पाहिजे. आणि वर्ल्ड कप पण आणलाय आणि त्यात तुमचंही योगदान आहे. पुन्हा एकदा सर धन्यवाद. आपण आपली जर्नी आपल्या गोष्ट चॅम्पियनची मध्ये शेअर केली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर असे चॅम्पियन, या अशा चॅम्पियनला भेटण्यासाठी आपण पुन्हा भेटत राहूया. त्यांची गोष्ट, त्यांची जर्नी, त्यांचा जो प्रवास आहे तो जाणून घेऊया. त्यातून आपल्यालाही खूप काही शिकायला मिळेल. आज इथेच थांबूया. नमस्कार.